प्रॅक्टिस झालंय किती प्रॅक्टिस पण चालू आहे. तुला स्पेशलायझेशन असतं मास्टरला मास्टर सगळ्यांना सेमच डिग्री असते. LLM ला असतं मग तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे, कॉन्ट्रॅक्ट लॉ आहे किंवा कंपनी लॉ आहे, पुढे जायचं इतकं नाही लागत त्याचं. सेकंड इयर आहे का तुमचं? प्रॅक्टिकल पण असेल ना त्याचं करायला लागेल. जर नवीन धोरणात तुमच्याकडे NEP लागू झालं असेल ना तुमच्या वेळेस 23 NEPचं धोरण 70-30 आहे 80-20 होतं. गुड आफ्टरनून. मला वाटलं MPSC ला सुद्धा हाच ऑप्शनल जो आहे MPSC चा त्याला सिलेबस सेम आहे. हाच थोडासा त्याला 2 पेपरमध्ये डिवाइड केलेलं आहे असे सिलेबस आहे. किंवा परत काय म्हणतात आता जे ड्रग इन्स्पेक्टरचे आहेत बघा जागा, तुम्ही बघितलं असेल ड्रग इन्स्पेक्टर सिलेबस बघितलं ड्रग इन्स्पेक्टरची जागा निघाली बघा, त्याच्यामध्ये सुद्धा लॉचे आहेत. गोष्टी आहेत तशा इकडे तिकडे मिक्सिंग होतात त्याच्या काही विषय श्रीनिवास अभ्यास कसं चालू आहे? 1 महिना राहिला, 31 डिसेंबरला पेपर सुरू आहे. तुमचं अगोदर आहे ना नेटचं CSR नेट कधी आहे तुमचं अगोदर नंतर झालं का प्रिपरेशन रिव्हिजन? तुम्हाला पेपर 1चं जास्त लागणं आहे ना CSIR ला? मला वाटतं पार्ट 1चंच थोडंसं काय ते 40 मार्क असतात ना, 15 प्रश्न आणि 40 मार्क असं काहीतरी असतं. सेटला मात्र जास्त असतं, सेटला बरोबर 100 मार्काचा पेपर असतो. याच्या अगोदर झाले असेल क्वालिफाय का नाही झाले? ग्रॅज्युएशन कधी झालेलं आहे तुमचं? झालं असतं तर आतापर्यंत PhD सुद्धा झाली असते केमिस्ट्री. करत करता आला असतं PhD करत मोडिलिटी वाचता येत असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच टुरिस्ट गाईड म्हणून पण स्कोप बरंच आहे. मग तुम्ही फक्त तुम्ही ज्या ज्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे त्याची व्हिडिओ बनवून यूट्यूबला तुम्ही एज अ ब्लॉगर म्हणून पण काम करता येऊ शकता. आजकाल ते आहे, लोकांना घरनं जगाचं दर्शन पाहिजे. त्या गोष्टी तुमच्या जे नॉलेज आहे त्या डॉक्युमेंट्स किंवा ऐतिहासिक जी काही दस्तऐवज आहेत त्याचं वाचन करून त्याचं इंटरप्रिटेशन पण तुम्हाला करता येऊ शकतं. तुमच्याच नॉलेजचा वापर तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणजे जे आहे नॉलेज त्याच्यातलं पुढं काय काय करता येईल अजून त्याच्यामध्ये. गायडिंग मध्ये किंवा ब्लॉग बनवायचे किंवा आणखी काही करता येऊ शकतं त्याच्यामध्ये. समजा आपण एखादे मंदिर वाचलं त्याच्यात कुठला शिलालेख आहे ते वाचून त्याचा अर्थ समजून सांगणं, त्याचे व्हिडिओ बघणं, कारण कल्चरल आस्पेक्ट्स महत्वाचे आहे. कल्चरल हिस्ट्री सध्या फोकसमध्ये आहे. ते नेटसेटला पण आहे, MPSC ला आहे, UPSC ला आहे, सगळीकडे त्या पद्धतीचे प्रश्न येतात. म्हणजे अभ्यासकच परीक्षेचा अभ्यास करणारेच बघतात असं नाही, पण जनरली इंटरेस्ट असणारे सगळेच बघायला लागतात. समजा आता तुम्ही कुठलं लोकेशन पावड, आता इकडल्या काही कंट्रोलमेंट बोर्ड आहे त्याच्या काही गोष्टी आता हिस्टॉरिकल आहेत, तुम्हाला त्याला काही तुम्हाला त्यातलं जमतंय म्हणून पाली कुठली कुठली जमते भाषा, ब्राह्मी, मोडी, अजून पारशी, भरपूर तुम्ही त्याच्यावर थोडंसं वेगळं थोडंसं अप्रोच ठेवून करायला पाहिजे. मग ते दुसरं डॉक्युमेंट्स बघा, त्या डॉक्युमेंटमध्ये सापडलं असेल नाही मग त्या
दुसऱ्या कोणी त्रयस्थ अभ्यासकाने त्याच्यावर काय सांगितलेलं आहे बघा. कारण कधी कधी काय असतं त्या बाजीराव पेशव्यांचं डॉक्युमेंटमध्ये नाही, पण त्यांच्या काळात एखाद्या ट्रॅव्हलर्सनी काही नोंद केलेली आहे का बाबा. कारण डायरेक्टली कसं हिस्ट्रीमध्ये काय फक्त राजदरबारात लेखन म्हणजे लेखन नसतं, पण किंवा प्रवासी काय म्हणतात, दुसऱ्या राज्यांच्या डॉक्युमेंट्स. आता कधी बाजीराव पेशवे इकडे होते, हैदराबाद संस्थानामध्ये काही मेन्शन केलेलं आहे का, आवत काय ज्या ठिकाणं आले होते बाजीराव मस्तानी त्याच्या डॉक्युमेंट्समध्ये काय आहे का मेन्शन, तिथं काही ना काही संदर्भ त्याचा आलेला पाहिजे. बरोबर आहे का. कारण एकाच ठिकाणी आपण हिस्ट्री काही एकाच सोर्सवर नाही इतिहास म्हणता येत नाही आपल्याला, ते 3-4 ठिकाणी प्रूव्ह करून बघायला बघतं. जसं काय म्हणतात सायन्समध्ये गणित सोडून बघायला, तसं आपल्याला ह्या ठिकाणी उत्तर आहे, इथं आहे, इथं आहे, मग ते इतिहास असतो. असं जोडता आलं पाहिजे. एकच म्हणजे इतिहास नसतो. कारण इतिहासामध्ये इतिहास ही मुळात राजकीय कृती तुम्हाला सांगतो. कारण इतिहास लिहायचं म्हणजे आपण आपल्या सोयीनं सांगत असताना पण व्यवस्थित सगळं सांगायला पाहिजे. अकबर द ग्रेट या नावाच्या टायटल खाली आपण बघतो बघा. अकबराबद्दल काय काय माहिती आहे श्रीनिवास, कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती आहेत बघा. अकबर म्हणल्यानंतर कोणत्या गोष्टी आपल्या समोर येतात डोळ्यात. प्लासी कुठं आहे, पहिले लढाई, दुसरी टिमूच्या डोळ्याला बाण लागला आणि काय म्हणता येईल की हे कुठलं शेरशाह सुरी साम्राज्य अस्त झाला आणि परत मुघलांचं पुनर्जीवन किंवा परत एकदा आलं. आधी जो 15 वर्षाचा गॅप पडला होता त्याला आपण काय म्हणतो बघा, बॅटल ऑफ पानिपत सेकंड आहे बघा, 1556 असणार आहे. आणि ते कन्सल्टेट करून देऊन मग शहाजहानचा मृत्यू आहे. शहाजहानचा मृत्यू पण 1556 आहे, त्याच्यानंतर झालेला. आणखी काय बघा अकबराबद्दल काय काय प्रश्न, कारण अकबर हा जास्त महत्वाचा आहे बघा. का याच्यावरती प्रश्न आलेले आहेत बघा, प्रत्येक वर्षी याच्यावरती प्रश्न आपल्याला आलेले दिसतात. काही ना काही या अकबर या टॉपिकवर किंवा मुघलांवर 2 ते 3 प्रश्न कमीत कमी आहेत. कुठंपर्यंत बाबर ते अकबरपर्यंत 2-3 आणि त्याच्या पुढे 2-3. कारण मिडिवलचा जो काही 3 युनिट मधला जवळजवळ 1.5 म्हणजे काय 1.5 युनिट तर हा मुघलांचाच अभ्यास आहे. 10 युनिट म्हणजे 3 युनिट मिडिवलचे आहेत. दिल्ली सल्तनतचं 1 युनिट आणि बाकी जे आहेत भक्ती परंपरा आहे, सुफी परंपरा आहे, परत काय मराठा हिस्टोग्राफी आहे किंवा बहामनी आहे, विजयनगर याच्यामध्ये काही, आणि असं सगळं मिळून मिडिवलचं आहे. त्याच्यामध्ये जर आपण सिलेबस जर बघितला तर आपल्याला मुघल कुठंपर्यंत लक्षात येऊन जाईल बघा. इथून आपल्याला मिडिवल चालू मिडिवल आपण हे सगळं झालं, हे सगळं सोर्सेस दिल्ली सल्तनत पण झालेलं आहे, बाबर हुमायून आपलं झालेलं आहे, सुरी साम्राज्य पण झालेलं आहे. इथून जे चालू होतं आपल्याला मुघल, इथं आहे मुघल, परत इथं मुघल आहे काय, मुघलांचा बद्दल बघितलं तर परत काय म्हणतात बघा, परत खाली येते अजून मुघल. मुघल कुठं आहे बघा, मुघल मराठा रिलेशन्स, परत मुघल आहे. फक्त मुघल जरी अभ्यास केला तरी जवळचे 4 ते 5 प्रश्न तुमचे बरोबर येतील. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन इकॉनॉमी मध्ये पण आपल्याला मुघलांचं बघायला लागतं बघा. सल्तनतचं स्टेट दिलेले खाली शेरशाह आहे, या ठिकाणी डेक्कन सल्तनत, डेक्कनचं जे आहे त्यामध्ये विजयनगर आणि बहामनी यांची पॉलिटिक्स. परत फ्रंटियर पॉलिसी, दिल्ली सल्तनत आणि मुघल, इंटरस्टेट रिलेशन, आंतरराज्य संबंध कशा पद्धतीचे होते, म्हणजे दख्खन आणि मुघलचे संबंध कसे होते ते पण आपल्याला बघायला लागतं. ते त्या ठिकाणी पण आपल्याला मुघल येते. म्हणजे मुघल जवळजवळ 1 ते 1.5 युनिट आपल्याला फक्त मुघलांवरती अभ्यास करायला लागतो. म्हणजे एका युनिटवरती सरासरी 7 ते 9 क्वेश्चन्स येतात बघा, सरासरी 100 पैकी. असे टोटल 10 युनिट आहेत आपण, त्यापैकी 7 ते 9 कधी कधी 10-11 पण प्रश्न एखाद्या युनिटवर येतात. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल पण बघा. आणि सगळ्यात महत्वाचा जूनचा जो पेपर आहे तो बघून घ्या. जून 2025 कधीचा आहे, 28 जून. पेपर बघून पेपर अवघड आहे, पेपरची लेवल वाढलेली होती, कट ऑफ सुद्धा कमी आलेला होता. सेटचा वाढला होता 15 मार्कांचा, पण नेटचा कट ऑफ कमी झालेला. JRFचा रेशो किती मार्काचा आहे काय तो एकदा चेक करा, JRF कितीला मिळतं आणि आपल्याला पेपर 1 ला किती आहेत बघा. पेपर 1 ला सुद्धा तुम्हाला काय म्हणता येईल की 65 प्लस तरी गेलं पाहिजे बघा, कमीत कमी
विदाउट एनी कॅल्क्युलेशन पर्यंत जाता येऊ शकतो. तर कॅल्क्युलेशन रिलेटेड असणारे 2-3 टॉपिक आहेत. त्यात पण जे काही मॅथमॅटिकल जे आहे त्याच्यामध्ये 2-3 बेसिक क्वेश्चन राहतात, एकदम काय अरेंजमेंटचं आहे किंवा काय काय आपण ते प्रश्न पण बघूया काय काय पद्धतीचे प्रश्न आहेत. पेपर 1 वर भर द्या, तिथं जवळजवळ 65+ मार्क आले पाहिजे आणि पेपर 2 ला कमीत कमी 110+ ची तयारी. आणि आता इथून जे राहिलेला महिनाच राहिला आहे बघा, आज 1 डिसेंबर आहे, 31 डिसेंबरला पेपर आहे, तर रिव्हिजन मल्टिपल टाइम्स व्हायला पाहिजे आणि PYQचा रोज एक क्वेश्चन पेपर बघायला पाहिजे. 2009 पासून नेटचे पेपर आपल्याला उपलब्ध आहे. 2009 पासून रोज एक पेपर जरी तासभर जरी डोळ्याखाली घालवायला पाहिजे. म्हणजे काय होतं की मार्क वाढण्यासाठी आपल्याला प्रश्नांचं नेचर कळालं पाहिजे. समजा उदाहरणार्थ काय, टीचिंग ऍप्टिट्यूडचा प्रश्न चुकता कामा नये, रिसर्च ऍप्टिट्यूडचा प्रश्न चुकता कामा नये, कॉम्प्रेशनचा चुकता कामा नये, कारण याच्यावर कॅल्क्युलेशन काही नाही, आपल्या फक्त वाचनाच्या कौशल्यावर हे प्रश्न सुटतात. म्हणजे 30 मार्क तुम्हाला इथे येतील. बाकी तुम्हाला हायर स्टडीज आहे, कम्युनिकेशन आहे, काय ICT आहे किंवा आणखी कुठला आहे बघा, पीपल्स अँड एन्व्हायरमेंट, हे असे 4 युनिट त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास किंवा पाठांतर करायला. बाकी 3 घटक आहेत तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे, डेटा इंटरप्रिटेशन आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, दुसरं काय मॅथमॅटिकल रिझनिंग आहे, म्हणजे काय सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे. त्या पद्धतीनं रिव्हिजनची स्टाईल पेपर 1 साठी जरा रिगरस करा आणि युनिट पेपर 2 साठी मात्र तुमचे जे आतापर्यंत काही नोट्स काढले असतील तुमच्या BSc ला, MSc ला, BA ला, MA ला, त्या नोट्स किंवा त्याच्यानंतर हे अभ्यास सुरू करताना काही नोट्स काढले असतील ना, त्याचं रिव्हिजन करा. नसतील तर तयारी ठेवा, थोडी थोडी शॉर्ट नोट्स काढायला पाहिजे. कारण युनिट 2 चे जे क्वेश्चन आहेत ते कोणत्याही एका रेफरन्स बुकमध्ये येतात, अनेक सोर्सेस त्याला बघायला लागतात. आपल्याला एका 3-4 पुस्तकं चाळून बघावं, त्यातला कंटेंट आहे असं कुठं सापडत. आपण याचे गाईड जरी घेतले तर हँडीक्राफ्टची व्याख्या दिलेली असते, ॲग्रोबेस इंडस्ट्री, 1-2 गोष्टी येतात. आता ॲग्रोबेस इंडस्ट्री आपल्याला ते एकच तिथे काय कॉटन टेक्सटाईल, मग दुसरी पण इंडस्ट्री असते त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. आपण म्हणतो मुघल काळात फक्त कॉटनच उद्योग नव्हता, आणखी काही उद्योग पण होते ना, रेशीम होतं, मलमल होतं, काय निळीचा उद्योग होता, आणखी काय काय उद्योग. तसं आपल्याला प्रश्न पण बघायला पाहिजे. आता विचारलंय मुघल काळात तंत्रज्ञान काय म्हणते, म्हणजे आपल्याला प्रश्न कशा पद्धतीचे येतात आणि आपण जे काही डेटा वापरतो किंवा इन्फॉर्मेशन जी वापरतो ती अपडेट असली पाहिजे. सोर्सेस सुद्धा अपडेट करायला पाहिजे. बघा मॉडर्नचे क्वेश्चन सुद्धा थोडेसे, जर जूनचा पेपर तुम्ही बघितलाय का, जूनचा पेपर बघितलाय का तुम्ही, एकदा नसेल तर एकदा परत चेक करा. 5-5, 6-6 ओळीचे क्वेश्चन्स आहेत. पेपर लेंदी आहे, वेळ कमी पडतो आणि वेळ कमी पडत असल्यामुळे किंवा प्रश्नपत्रिका लवकर सोडवून न झाल्यामुळे आपण पटपट चुकीचे उत्तर गोल करत जातो बघा, किंवा त्याला काय म्हणतो क्लिक करतो. ते क्लिक केलं की परत दुसऱ्या राऊंड पर्यंत येतच नाही. आपण पेपर सोडवताना राऊंड वाईज जात असताना सुद्धा हळूहळू जी येतंय ते पहिलं सोडवा, जी येत नाही त्याला पॉज करून ठेवा किंवा त्याला स्किप करा, परत सोडवा, पण चुकीचं उत्तर लिहू नका. कारण ह्या वर्षी आपल्या जवळजवळ 6-7 विद्यार्थी तर पास झालेत नेटचे आणि सेटचे तर जास्त झाले. तर त्याच्यामध्ये ज्यांना काही स्थिरपणे उत्तर क्लिक केले त्यांना बरोबर रिझल्ट आलेला आहे. बरोबर, त्याच्यामुळं पेपर युनिट वाईज रिव्हिजन करायला पाहिजे बघा, पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी. तुम्ही आता ह्याच्या अगोदर सेट दिले जूनची, काहीच दिलं नव्हते. सेट बी नाही, नेट पण नाही, खूप गॅप पडला तुमचं. 7-10 वर्षाचा गॅप पडले झालंच. 2 पंचवार्षिक योजना होत आल्या म्हणायचं आपल्याला. नाही पण रिव्हिजन चांगलं करायला पाहिजे बघा. जवळजवळ माझी 8वी बॅच आहे. असं जे रिव्हिजन जसं चांगलं तगड आहे शेवटच्या महिन्यात, जसं रिव्हिजन स्ट्रॉंग आहे किंवा बेसिक ढाचा जेवढा चांगला कळालेला आहे कुठला क्वेश्चन पेपरचा, तो बदलत राहतो. ॲज इट इज क्वेश्चन तसे राहत नाहीत. कन्सेप्ट कसे फिरतात एवढं जरी कळाल तरी कोणत्याही परीक्षेत किंवा कोणत्याही पेपरसाठी ते महत्त्वाचं आहे. तुमचं BEd वगैरे झालं असेल ना, BEd तरी करायला पाहिजे होतं, सगळंच राहील. नाही ते चांगलंच होतं, ते छंद असेल तर त्याबद्दल काही वाद नाहीये. कारण टीचिंग फील्डमध्ये यायचं असेल तर BEd आणि MSc BEd असेल तर स्कोप आणखी वाढतात. CTET आहे, TET आहे, टेट आहे. म्हणजे सोशल सायन्सपेक्षा सायन्सच्या सब्जेक्टला BEd असेल, BSc BEd किंवा MSc BEd, तर संधी जास्त उपलब्ध होते. KVची स्कूल असतात, NVAची स्कूल असतात,
काय म्हणतात डिफेन्स स्कूल, आर्मी स्कूल असतात, आणखी खूप संधी राहते त्याच्यामध्ये, बरोबर. त्याच्यामुळं बघा काय काय पद्धतीनं रिव्हिजन कसं करता येईल बघा. रिव्हिजन चांगलं झालं पाहिजे. रिव्हिजन सुरू केलं नसेल तर सुरू करायला पाहिजे. जेवढं आतापर्यंत वाचलेलं आहे किती बघा 10 युनिटपैकी 7-8 युनिट झाले, ठीक आहे, त्याचं चांगलं थरोल रिव्हिजन करायला पाहिजे. जे राहिलेलं ते मध्ये आधी बघत राहायला पाहिजे, पण रिव्हिजन करायला पाहिजे. जर फुल टाइम हेच करत असेल तर कमीत कमी 7 ते 8 तास तरी अभ्यास व्हायला पाहिजे. फुल टाइम जर ह्यात वेळ देत असतो आपण सेट नसेल तर मग त्याचं रेकॉर्डिंग करून ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ऐकत राहायला पाहिजे. आणखी काय काय बघा याच्यात बघूया बघा. अजून पुढं त्या काळातला व्यापार वाढीचे बघायचं आपल्याला. आणखी काय याच्यावर प्रश्न आलेला, हुंडीवर प्रश्न आलेला आहे बघा. आता इन्शुरन्स नावाचा घटक आपण आज बघतो. इन्शुरन्स त्या काळात पण होतं बघा. शिवाजी महाराजांच्या काळात पण इन्शुरन्स किंवा लोन नावाचं स्ट्रक्चर होतं. काय होतं तुम्ही ऐकलेलं असेल बघा. लोन शिवाजी महाराज कोणाकडून घ्यायचे? लोन आज आपण लोन घेतो बँकेत. शिवाजी महाराज लोन कोणाकडून घ्यायचे? शिवाजी महाराज कोणाकडून घ्यायचे? तुमचा जो आता छंद आहे बघा त्याला थोडासा मॉडर्न आस्पेक्ट्स न बघा. विरजी होरा नावाचा व्यापारी होता, तो औरंगजेबाला द्यायचा कर्ज. शिवाजी महाराज कोणाला देत होते? शिवाजी महाराजांना कोण देत? विरजी होरा. कारण इकॉनॉमिक हिस्ट्री जास्त महत्वाची आहे बघा. कारण हिस्ट्री म्हणल्यानंतर आपण काय म्हणतो तेच मारामारी कापाकापी तसलं नाही विषय. हिस्ट्री आपण त्यातनं काही ना काही धडा घेतो, आपण काही ना काही अंदाज घेतो किंवा पुढं कसं चालायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आता जर सिलेबसमध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा, काय इन्शुरन्स दिलेलं आहे, स्टेट इन्कम काय, एक्सपेंडिचर काय, करन्सी काय, मिंट सिस्टीम काय. आता बघा आता जे आपल्याला मराठवाडा किंवा विदर्भात किंवा पश्चिम ह्या वर्षी जेवढा पावसानं आपल्याला झोडपलं होतं त्याचा आपल्याला ऐतिहासिक आढावा घेऊन आपल्याला त्याच्यावर उपाय काढायचे. तर काय काढला पाहिजे जॉग्राफिकल अँगलला आपण जर म्हणलं तर हडप्पा संस्कृती काय बाबा पुरामुळे नष्ट झाली. मग समजा आपला भारतच पुरामुळे काही जगच पुरामुळे नष्ट झालं, त्याच्या अगोदर दक्षता काय घेतली पाहिजे? त्याचा काहीतरी अगोदर पूर आलेल्या लोकांनी काही ना काही केलं असेलच ना. त्याचाही आपण अभ्यास करून आपल्या ऐतिहासिक जे काही पेपर प्रेझेंटेशन करणार आहे ते त्या ठिकाणी तो मांडायला पाहिजे बघा. म्हणजे त्याच्यावरती बघा अर्ली मिडियलमध्ये एका रायटिंगमध्ये आलेलं आहे की जी तळे असतं, वडा असतात, नाले असतात ते परत एकदा खुले केले पाहिजेत. म्हणजे पुराची जी परिस्थिती आहे ती कमी होईल. पूर परिस्थिती आता पुरानंतर काय मोठा असा प्रवाह पाण्याचा येतो, पण ह्या आपण म्हणलं ही नदी आहे, ह्याच्याबरोबर आपण थोडेसे छोटे ओढे काढले, ओळ काढले तर पाण्याचा जो दबाव असतो त्या नदीवरचा तो कमी होईल. आर्ली मिडवलच्या एका रायटिंगमध्ये ते आलेलं. म्हणजे वजन म्हणजे पाण्याचं जे काय TMC म्हणतो पाण्याचा जो प्रवाह आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे तसं काहीतरी आपल्याला बघायला पाहिजे. हिस्ट्रीतनं त्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आणायला पाहिजे. जसं काय म्हणता येईल आता पाण्याची परिस्थिती आवर्षणग्रस्त आहे. समजा आपण म्हणलं की 18व्या शतकामध्ये दुष्काळ बरेच पडले होते. 19व्या शतकात दुष्काळ पडले होते, 20व्या शतकात दुष्काळ पडले होते. कुठलं 43चा दुष्काळ फेमस आहे विन्स्टन चर्चिलच्या काळातला बघा. म्हणजे भूकमरी एवढे झाली होती की दुसरं महायुद्ध चालू होतं भारतात भूकमरीने लोक मरत होते. त्याच्यामुळे त्याचं कारण काय, तो मानवनिर्मित होता. कारण इथलं जे साधन संपत्ती होती, अन्नधान्य होते, ते सगळं चर्चिल हा ब्रिटनच्या सैनिकांना युद्ध पातळीवर लढण्यासाठी तो घेऊन जात होता. तशी परिस्थिती आता परत निर्माण झाली तर त्याच्यावर काय करायला पाहिजे? म्हणजे आता आपण काय बोलतो की ऑर्गेनिक आहे किंवा पाण्याचा जे काही पुरवठा आहे, आता नॅचरली काही गोष्टी आहेत त्या प्रिझर्व कशा केलेल्या आहेत, काय केलं ह्या इतिहासातनं आपण बघायला पाहिजे. म्हणजे अशोकाच्या काळामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावत होते. आता आपल्या झाडं दिसत काही नवीन कल्पना आहे, जुनीची कल्पना. ठराविक ठिकाणी पाणवठे राहणार, रेस्टिंग हाऊस राहणार, त्याला सराई म्हणलेलं आहे. मिडलमध्ये सराई म्हणलेलं आहे. त्याच्या अगोदर काय म्हणतात रेस्टिंग प्लेस म्हणलेलं आहे. कोणाच्या काळात? सम्राट अशोकाच्या काळामध्ये विश्रामगृह. आता आपल्याला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विश्रामगृह दिसतं. जे काही नवीन कन्सेप्ट नाही तर त्या काळात असणारा एक घटक आहे, बरोबर.
म्हणजे काय ऐतिहासिक पुरावे ना आजचा इतिहास संदर्भ जोडून घेतला पाहिजे. 2016ला आपण जी चर्चा करतो त्याच्यावर प्रश्न आला आहे कोणाचा आलता बघा. हिस्ट्री इज द कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. इतिहास म्हणजे काय, वर्तमानाचा भूतकाळाशी असणारा सततचा संवाद. 2016ला तो प्रश्न आला. आपण सतत तपासून बघत राहिलं पाहिजे काय येते, कसं येते, काय. ओके. त्याच्यानंतर बघा ह्या काळातले सोशल स्ट्रक्चर बघायचं मिडिवल मधलं. मिडिवल मधनं म्हणजे कुठून बघा 1206 ते 1707 हा कालखंडातलं सामाजिक संरचना, संस्कृती, सामाजिक संघटन काय काय त्याचबरोबर सुफी काय आहे, सुफीची ऑर्डर. याच्यावर 2 प्रश्न आलेत बघा जून मध्ये. 2 प्रश्न सुफी ऑर्डरवर प्रश्न आलेले आहेत. सुफी ऑर्डरवर 2 प्रश्न आलेले. वैष्णविझम म्हणजे काय, शैविझम म्हणजे काय, या बेसिक गोष्टीवर आला पाहिजे. शाक्तिझम म्हणजे काय, ह्या दोन्हीवर प्रश्न आलेत बघा. शिवाला मानणारे आणि विष्णूला मानणारे. शाक्त काय याच्यावर अजून प्रश्न आला नाही. शाक्तिझम मग तो घटक बघून ठेवायला पाहिजे. म्हणजे ज्याच्यावर आले नाहीत प्रश्न, म्हणजे प्रश्न काढणाऱ्यांनी ज्या ज्या घटकाला, आता शेवटच्या महिन्याभरात असा स्मार्ट स्टडी करायला पाहिजे की ज्या घटकाला आतापर्यंत पेपर काढणाऱ्याने हात लावला ते घटक एकदा बाजूला काढून घ्यायचे. कमीत कमी 5-7 वर्षाचे क्वेश्चन पेपर सोबत पाहिजे. मग त्याच्यानंतर कळतं शाक्तिझमवर आला नाही तर कुठल्या प्रकारचा येऊ शकतो ह्याला जोडून बघायला पाहिजे. अजून काय नाही, ते वेगळं. कापालिक सेक्ट झाला. पुढं बघा मिडिवल काळातले संत आहे त्याच्यात बघायचं. नॉर्थ कडले संत काय. लालदेडचा प्रश्न आलता बघा सेटला. लालदेड गुजरातचा संत लालदेड. मग काय त्यामध्ये आपण म्हणणार मग त्यांचा इम्पॅक्ट काय झालेला होता. सोशियो पॉलिटिकल रिलिजियस लाईफ, वुमन सेंट ऑफ मिडिवल इंडिया. याच्यावर प्रश्न तुमचा लगेच आला पाहिजे बघा. आता सध्या आपल्या एका कीर्तनकारावरनं वाद आला होता बघा. नाव नाही घ्यायचं आपण, फक्त वाद झाला होता. त्याच्यावरनं आपण लगेच बघायला पाहिजे सामाजिक आणि राजकीय आणि धार्मिक काय परिणाम होता. मग तुकाराम महाराजांच्या अभंगाचं काय होता. तुकाराम महाराज अभंग कोणत्या डोंगरावर जाऊन रचत होते बघा, माहिती आहे का. भंडारदराचं डोंगर, त्या डोंगरावर जाऊन ते अभंग रचायचे. हे आपलं कल्चरल कॅपिटल महाराष्ट्रात असण्याचं सांस्कृतिक वैभव आहे आपलं. त्याच्यातनं काय प्रश्न येतात का ते बघायला पाहिजे. म्हणजे काय कुठले कानोपात्र आहे, अजून कोणत्या कोणत्या संत आहेत बाबा. स्त्री संत कुठले आहेत. बहिणाबाई नाही, बहिणाबाई कवयित्री झालेल्या संत नाही. जनाबाई आहे, कानोपात्र आहे, मुक्ताबाई आहे. त्यातनं आपल्याला ह्या मिडिवल काळातले काही प्रश्न बघणं गरजेचं आहे. मिडिवल आणि मॉडर्न मधला जर फरक बघायचा म्हणलं तर मॉडर्न मध्ये जास्त ऍप्लिकेशन आहे क्वेश्चन मध्ये आणि मिडिवल मध्ये ऍज इट इज फॅक्ट्स विचारलेले. तुम्ही प्रश्नांचं युनिट वाईज सुद्धा अनालिसिस करायला पाहिजे होतं, आतापर्यंत केलं नसेल तर ते बघायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रश्नांच्या हे तुम्हाला केमिस्ट्रीला तसं काही नाही. म्हणजे पिरियड वाईज काही भानगडच नाही. जे आहे ते फॅक्च्युअल डेटा आहे, कॅल्क्युलेशन करा, उत्तर काढा, वैशिष्ट्य बघा, जे ठरलं तेवढंच आहे ठरलेल्या गोष्टी. कारण मला माहिती आहे माझं केमिस्ट्री ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन हिस्ट्री असा विषय. त्यामुळं ज्या गोष्टी आहेत हिस्ट्रीमध्ये थोडंसं त्या अँगलनं बघायला पाहिजे. थोडंसं कॅल्क्युलेशनच्या अँगलनं बघून त्यातला भागचा भाग समजून घ्यायला पाहिजे. पण पाठांतर करायला लागतं. थोडं सायन्सचा अप्रोच ठेवायला लागतं. सोशल सायन्सचा अप्रोच ठेवून नीट पास होत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा पॉल सायन्सला एखाद्या वेळेस ते लागू, पण ते ऍप्लिकेशन करत असताना किंवा फॅक्च्युअल डेटा आला की मग गडबड होत होतं. पॉल सायन्सचं बी मेरिट वाढतंय कुठलं बघा. जी पोरं काय करतात ग्रॅज्युएशन झालेलं आहे इंजिनिअरिंगमध्ये, मेडिकलमध्ये किंवा इकडं काहीतरी केलेलं आहे आणि ऑप्शनल UPSCला MPSCला हिस्ट्री म्हणून घेतलं आणि ते मग इकडे GRF काढणार आहे. UPSC MPSC सिलेबसवरनं पण फरक पडलेला किंवा परत इंटरेस्ट आलेला आहे म्हणून त्यांनी केलेलं. बरोबर. कारण आता दोघा तिघं भेटले होते मला पॉल सायन्सचे, म्हणजे आपल्या क्लासचे नाही पण बाहेर. 235 मार्क आहेत आणि 240ला GRF नीट झाले. कट ऑफ वाढण्याची कारणं पण आपल्याला त्याच्यात अभ्यास करणारे किंवा त्याच्यात वेळ देणारे लोक वाढलेले. त्याच्यानंतर ह्याच्यावर आलते बघा, क्रोनॉलॉजी आलते बघा. क्रोनॉलॉजी आलते गुरु नानकची टीचिंग किंवा अधिग्रंथामध्ये नामदेव महाराजांचा उल्लेख आहे बघा. अधिग्रंथ जे आहे त्याच्यावरती नामदेव महाराजांचा उल्लेख आहे.
मग खालसा काय आहे? खालसा खलिसा लँड वेगळ्या आणि खालसा वेगळा. खालसा पंथ आलेला बघा. तर पंजाबचं इलेक्शन 1-2 वर्षापूर्वी झालं आणि गेल्या वर्षी पंजाबमध्ये पूर मोठ्या प्रमाणात आला होता. आपल्याला प्रश्न त्याच्यातनं समजून घेतला पाहिजे बाबा काय प्रश्न येऊ शकतो खालसाला. खालसावरनं कुठला प्रकारचा प्रश्न येईल बाबा सिखिझम मुवमेंट किंवा शीख धर्माबद्दल. अधिग्रंथ काय किंवा जे धर्मगुरू आहेत कुठले कोणते बघा आनंद आहे काय अर्जुन आहे गुरु नानक आहेत असे वेगवेगळ्या प्रकारची क्रोनॉलॉजिकल ऑर्डर बघायला पाहिजे. त्याच्या डेथ क्रोनॉलॉजीवर प्रश्न आला होता जूनमध्ये. प्रश्न जर बघितले आपण त्याच्यानंतर काय सोशल क्लासिफिकेशन सामाजिक वर्गीकरण सत्ताधारी वर्ग प्रमुख धार्मिक वर्ग जे काय आहेत उलेमाज काय आहेत मर्कंटाईल काय आहेत. आता उलेमाबद्दल एकदा प्रश्न आलता बघा एमपीएससीला तो आलता आपल्या ह्याच्यात पण आलता पण आपल्यात एमपीएससी सारखं नव्हता आला. एमपीएससी मध्ये असा प्रश्न आलता की उलेमांचं खलिफा कोणता सुलतान ऐकत नव्हता. अल्लाउद्दीन खिलजी ऐकत नव्हता मोहम्मद बिन तुगलक हे दोघं काही संबंध नव्हता. आम्हाला जे करायचं ते करणार म्हणजे आपल्याला ते प्रश्न तो जर प्रश्न इकडं आपल्या नेटला जर रिफ्लेक्ट झाला काही प्रश्न तिकडले इकडे येऊ शकतात. जसं बघा प्रेसचा मुक्तिदाता कोण आहे तो एमपीएससीला विचारला तर तोच सेटला 2 वेळा विचारला. म्हणजे आता सिलेबस तर तोच राहणार आहे हिस्ट्रीचा प्रश्न तोच राहणार आहे. सिलेबस फक्त प्रश्न काढण्याची डेप्थ बदलणार आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा बघत राहा जे करत असाल तर. आता बघा प्रोफेशनल क्लासेस म्हणलेले आहे त्याच्यामध्ये राजपूत सोसायटी आहे बघा. आता ओरिजिन ऑफ राजपूत थिअरी पण आपण बघितलेली आहे. ओरिजिन ऑफ राजपूत काय काय बघा सूर्यकुल सिद्धांत आहे अग्निकुल सिद्धांत आहे बघा काय काय सिद्धांत आहे त्याचे. राजपूतांचा उदय कसं झालेलं आहे अर्ली मिडियम मधला आहे बघा. चव्हाण आहेत आणि कोण कोण आहे बघा राजपूतांमध्ये राऊत आहेत राणक आहेत हा कुठल्या कुठल्या थिरीज सांगितलेल्या आहेत त्या थिरी बघायला सूर्यवंशी चांद्रवंशी म्हणजे अर्ली मिडिवलचा असणारा भाग इथं जोडून प्रश्न विचारला जाईल. 750 ते 1200 या कालखंडावर तो प्रश्न विचारला जाईल. आपला चहामन आहे परमार आहे काय त्या घटकावरती प्रश्न बघायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे बघा ग्रामीण समाज विलेज ऑफिशियल्स याच्यावरती मग विचारला होता प्रश्न बघा पटवारी काय असतं. पटवारी कुलकर्णी पाटील हे काय आडनाव आहेत काही जहागिरी आहे बघा पद आहे. आता हा कशावरनं प्रश्न म्हणू शकतो आपण कोरेगाव पार्क मधला ज्या काही जमिनीचा प्रश्न निघाला होता महाराष्ट्राची जमिनी अशा झाली. आपण वतनदारी कुठल्या कुठल्या लोकांना वतन म्हणजे काय वतन जागिरी म्हणजे काय बाकीची जागिरी म्हणजे असाही प्रश्न तयार करून ठेवायला पाहिजे. कारण क्वेश्चन पेपर काढणारे जे आहेत नेटचे ते वेगळ्या सेंट्रल विद्यापीठात काम करणारे लोक असणार आणि त्यांचं लक्ष असणार. इथं जर आता महार वतन फेमस आहे महाराष्ट्रात तर त्याच्यातनं प्रश्न काय आहे बाबा मग कुठनं आलेली कम्युनिटी काय आहे नक्की त्यांचं काय घटक बघायला पाहिजे बरोबर. त्याच्यानंतर बघा कल्टिवेटर आणि पिझंट मधला काय फरक आहे बघा. कल्टिवेटर अँड पिझंट मधला काय फरक आहे. पिझंट अँड फार्मर म्हणजे काय बघा दोन्हीत काय फरक माहिती आहे का दोघांनाही मराठीत काय म्हणतं जातं आणि काय फरक आहे पिझंट आणि फार्मर मधला काय फरक आहे. दोन्ही इंग्रजी शब्द आहेत काय फरक आहे दोघांत. फार्म लेबरर म्हणू शकतो ना फार्मर लेबरर काय तर म्हणता येईल. त्याला कसं कन्सेप्च्युअल थोडं घ्या समजून कारण ज्यावेळेस तुम्ही पीएचडी कराल त्यावेळेस अशा वेगळ्या घटकांवर तुम्हाला संशोधन करून वेगळी दृष्टी तुम्हाला इतिहासात देता येईल. तुम्हाला जसं आम्ही पाठीमागच्या सारथीच्या बॅचलाही बोललो होतो की जिओग्राफिकल स्टडी करायचं मॉडर्न इंडियाचा आणि तो हिस्टॉरिकल अँगलला मांडायचा. म्हणजे काय होतं की आता पूर परिस्थिती निर्माण होते समजा म्हणलं की लातूरला वर्षानुवर्ष पाणी येत नाही काहीतरी त्याचं कारण असेल ना ऐतिहासिक काहीतरी कारण मग त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना सांगायची. जसं आता आपल्याला दिसतंय की आता अंडरग्राऊंड म्हणतात ना ड्रेनेज सिस्टीम आहे अशोकाच्या काळात मग परत का उघडी पडली ना त्याच्यावरती आपल्याला काही ना काही करायला पाहिजे. म्हणजे कुठल्या गोष्टी आहेत बघा पिझंट आपल्याला फार्मर थोडासा इंडिपेंडंट असणारा घटक दिसतो. पिझंटवर टॅक्सेस लावले जातात बरोबर. आता आपण काय फार्मर म्हणतो आपण पिझंट म्हणत नाही. आपण स्वतंत्र भारतातले असल्यामुळे आपण फार्मर म्हणतो पिझंट नाही. पिझंट हे आपण ज्याच्यावरती टॅक्स लावला जातो किंवा ज्यावर दबावाखाली असणार घटक म्हणजे पिझंट.
आपलं कल्टिवेटर म्हणजे लागवडी करणारा, त्याला काय लागवड करून देणार आपल्याकडे ती, आता ते काही मशीनद्वारेच केलं जातं. त्यानंतर काय महिलांचं स्थान म्हणलेलं आहे बघा. महिलांचं स्थान काय आहे बघा, किंवा परिस्थिती काय, पोझिशन ऑफ वुमन काय कशा पद्धतीचं आहे बघा. देवदासी सिस्टीम, या देवदासी सिस्टीम मधूनच भरतनाट्यम आलेलं आहे. भरतनाट्यम देवदासी सिस्टीम मधूनच भरतनाट्यमचा उगम आहे. मग काय काय बाबा, जनाना सिस्टीम काय आहे ती बघायला पाहिजे. त्याच्यावर आपण मग सामाजिक परिस्थिती मुघल काळात महिलांची कशी होती, पोझिशन ऑफ वुमन म्हणलेलं. त्याच्यावर मग काय पडदा काय पद्धत होती, आणखी काय चेहरा वगैरे काय पद्धतीचं होतं ते बघायला पाहिजे. मॉडर्न मध्ये कसं आलेलं आहे ते. मग शिक्षणाचा विकास काय झालेला आहे बघा. शिक्षणाच्या केंद्रावर, प्राचीनच्या शिक्षणाच्या केंद्रावर प्रश्न आलता बघा. उदंतपुरी, विक्रमशिला, खाली कोणती विद्यापीठ हे शिक्षणाचे ठिकाण आहेत, अशा पद्धतीचा 28 जूनच्या 2025च्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न आला. 25चा क्वेश्चन पेपर डोळ्यासमोर ठेवा, त्यातले येणार नाही एवढं 100% लक्षात ठेवा. तशा पद्धतीचा अवघड आला तर तुमची तयारी असायला पाहिजे, कारण इतिहासात किंवा कोणत्याही सब्जेक्टमध्ये विचारायसारखं भरपूर आहे आणि त्यांना फक्त काढायचे 100 प्रश्न, आपल्याला सोडवायचे 100 प्रश्न. म्हणजे मग त्या तयारीनं राहिलं पाहिजे. मद्रासा एज्युकेशन, आता मद्रासा कॉलेज पण आलं बघा. मद्रासा कॉलेज 1773 ला आलं मॉडर्न मध्ये. पुढचे इथं आपल्याला दिसते, इथं मद्रासा एज्युकेशन, मद्रासामधनं एज्युकेशन कुठल्या प्रकारे दिलं जातं, तर काय धार्मिक शिक्षण आपल्याला दिलं जाताना दिसतं. त्यानंतर काय क्युरिक्युलम काय प्रकारचा होता, आता आपण त्याला काय म्हणतो अभ्यासक्रम म्हणतो. त्या काळात क्युरिक्युलम कुठला होता, जसं म्हणतात की फुलेंच्या काळात पण शिक्षणाची पद्धती होती, आणि शिक्षणाचा मग अभ्यासक्रम काय काय असायचं फुलेंच्या काळात, आपल्याला तो प्रश्न पडला पाहिजे. बरोबर, काय काय होता बघा फुलेंच्या काळात अभ्यासक्रमच काय, कारण त्यांच्यावर बरेच संशोधन चालू आहे बघा. फुलेंनी अभ्यासक्रम कोणता ठेवला असावा बाबा, की महात्मा फुले की त्यांच्या काळात मुक्ता नावाच्या 12 वर्षाच्या मुलींचा निबंध लिहू शकते ती, आणि ती राणीला प्रश्न विचारते की आमची जात कोणची. मग एवढी प्रगल्भता 12 वर्ष मुलीला येऊ शकते, अभ्यासक्रम काय प्रकारचा असेल. आता 28 तारखेला झाले त्यांची स्मृती दिन झाला, आपल्याला हे माहिती असले पाहिजे. कारण एवढी प्रश्न विचारण्याच्या किती 19व्या शतकात एवढी डेअरिंग 12 वर्ष मुलीला येते, तेवढं करेज निर्माण करण्यात काही शिक्षणात ताकद आहे का, ते बघायला पाहिजे. फाईन आर्ट्स आहेत, मेजर स्कूल ऑफ पेंटिंग आहेत, वेगळ्या प्रकारची चित्रकला, मुघलांची, राजस्थानी आहे, पहारी आहे, घरवाली. म्युझिक कसं निर्माण झालेलं ते बघायला पाहिजे. म्युझिक त्याच्यामध्ये कर्नाटिक आहे किंवा परत हिंदुस्थानी आहे, त्याच्यात वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न येतात. तेवढा याच्यावर थोडंसं कल्चरल आस्पेक्ट्स बघा. हा घटक विचारला जाईल. राग आहे, रागमाला आहे, हैदराबादीचा वेगळा, कर्नाटकाचा वेगळा, परत काय हिंदुस्थानीचा वेगळा, मग त्याची घराण्याच्या यांच्यात वाड्या लावा, वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ठुमरी कशाला म्हणतात ते बघायला पाहिजे. तसं मराठीमध्ये लावणीमध्ये वग गण गवळण कसं असतं, काय असतं, लोककला, ह्या गोष्टी बघायला पाहिजे. म्हणजे खूप डिटेल आता करता येऊ शकतं त्याच्यामध्ये. कीर्तनाचं पहिल्यांदा स्वरूप काय होतं, लावणीचं पहिल्यांदा स्वरूप काय होतं, तर ती आध्यात्मिक लावणी म्हणून सुरुवातीला आली. नंतर त्याचं स्वरूप हे शृंगारिक परत झालं. शृंगारिक लावणी परत पहिल्यांदा काय होतं, आध्यात्मिक देवाला प्रसन्न करण्यासाठी सादर केलेली लावणी होती. परत त्याला लोकांनी त्याला शृंगारिक स्वरूप आलं. कधी शाहिरी काळात, आनंदफंदी, आणखी 2-4 होते बघा, प्रसिद्ध आहेत बघा शाहीर. बरोबर, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. आर्ट आर्किटेक्चर काय आहे बघा, कला आणि स्थापत्य कला. इंडो इस्लामिक आर्किटेक्चर कुठल्या स्वरूपाचं आहे, म्हणजे ज्यावरती इस्लामिक आर्किटेक्चर किंवा इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव असणार कोणतं दिसतं आपल्याला. बरोबर, त्यानंतर मुघल आर्किटेक्चर मध्ये कुठलं, लाल महाल म्हणतो आपण. आणखी काय काय त्याचे वैशिष्ट्य बघा, ताजमहाल आहे, आणखी कुठला आहे बघा, बीबी का मकबरा. कुठं आहे बघा बीबी का मकबरा, राणी की वाव गुजरात मध्ये, बीबी का मकबरा कुठं आहे, दिल्ली. सगळ्यात जास्त चर्च आपल्याला कन्व्हर्जन रेट नगरला आहे बघा, ख्रिश्चनिटी मधला. ख्रिश्चन मध्ये सगळ्यात जास्त कन्व्हर्टेड लोक आहेत. एका कम्युनिटी SC ST OBC ओपन बरेच, आपणच नाही म्हणजे काय आपल्याला वाटतं, कारण दक्षिण आशियातलं सगळ्यात मोठे चर्च आहे.
तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल कल्चरल काय चेंजेस झाले ब्रिटिश काळामध्ये. श्रीरामपूर कॉलेज कुठे आहे ते तिकडं झालं, ते वेगळं. वेस्ट बेंगॉलचं तिकडलं वेगळं झालं, पण तिथं मोठं चर्चा म्हणजे कन्व्हर्जन रेट काय आहे बाबा, म्हणजे काय काय पद्धतीचे कल्चरल असतं रिजनल स्टाईल्स मध्ये आपल्याला बघायचं आहे मग. बरोबर. इंडो अरेबिक आर्किटेक्चर, इंडो अरेबिक आर्किटेक्चर्स मध्ये अरेबिक आणि त्याचबरोबर काय म्हणता येईल कोणते कोणते वैशिष्ट्य दिसतात अरेबिकची. मुघल गार्डन्स, गार्डन नावाचा जो काही प्रकार आहे तो कुठून आलेला. आता आपण संभाजी उद्यान म्हणतो, आपलं कुठलं डेक्कन, तिकडं पु ल देशपांडे गार्डन आहे, तिकडं सारस बाग आहे. बाग नावाचा कन्सेप्ट कुठून आलेला, बागा बांधणे मुघलांची कल्पना होती. मग ते कुठून सेंट्रल एशियन काबूल कंदार तिकडून आले, ती कल्पना इकडे त्यांनी वापरली. स्वच्छंदी राजाला फिरता यावं मोकळ्यापणे त्यासाठी ती मराठाच आहे ना. फोर्ट ही मराठा हिस्टोग्राफीचाच भाग आहे. किल्ले जे नावाचा घटक आहे ते आपलं ओरिजिन, ते आपण कोणाकडून घेतलेलं नाही. हा जे काय मोठे राजवाडे जे बांधायचे आहे ते अशोकानं काय म्हणतात ग्रीको रोमन कडून ते घेतलेली होती कल्पना. मोठ्या मोठ्या प्रकारचे प्रासाद बांधायचे किंवा हवेली बांधायचे. पण किल्ले ही भारतीय पद्धती, महाराष्ट्रीयन पद्धतीचे किल्ल्यांचा अभ्यास मराठा पोर्ट त्यामुळे तर लिहिलेलं आहे. आणि त्याचं ओरिजिन तुम्ही सोर्सेस मध्ये जरी वाचलं तर ते महाराष्ट्रातलं असणारे कॉन्ट्रीब्युशन. श्राईन्स आहेत, टेम्पल्स आहेत, मंदिर वेगळं. ह्या मंदिरावर पण प्रश्न विचारला जातो. म्हणजे तंजावरचं मंदिर कुठलं आहे? आता तंजावरला एक घराणं आहे बघा मराठा एम्पायरचं, अजून आहेत बघा, सैफोजी भोसले. सैफोजी भोसलेचं घराण्याची मराठा गादीची एक शाखा म्हणलं जातं, ते अजून पण अस्तित्वात घराणं आहे. तिथं अजूनही मराठीत शिलालेख तुम्हाला सापडतात, मोडीमध्ये मराठीमध्ये. तंजावरला जर कधी जाणं झालं तर बघून घ्या, लिटरली आहेत. मध्ये एक जणाची ट्रिप घेतली, त्यांनी तिथले अक्षरशः फोटो काढून पाठवले आहेत. तंजावरला अजूनही त्यांची जी आत्ताची जी पिढी आहे त्यांच्यासोबत फोटो काढून टाकले आहेत भोसले, मराठी बोलतात असं. त्याच्यानंतर बघा मग मॉडर्न मध्ये यातल्या काही गोष्टी आहेत बघा. मॉडर्नचे क्वेश्चन्स पण बघून घ्या काय पद्धतीचे प्रश्न आहेत. मग ते सांगायचा उद्देश काय आहे की सिलेबस सतत डोळ्यासमोर राहू द्या. महिनाभर आता तेवढंच म्हणतात ना 24 तास आणि 7 दिवस आठवड्यातले सतत त्याच्या मागे लागा. PYQ तुमचं जे काही मटेरियल काढलेलं आहे त्याच्यातनं सारखं जावं. कारण 2-2 मार्क रोज 1-1 मार्क वाढला तर तुमचे 30 मार्क वाढतील बघा. रोज एक जरी मार्क आपण तुम्हाला जेवढे पडतात त्याच्यापेक्षा 30 मार्क जास्त वाढतील. तुमचं पेपर 4-5 डिसेंबरला, तुम्हाला तर 15 दिवस राहील. तुम्ही फक्त पेपर 1 जोर लावा. पेपर 2 तुमचं कॅल्क्युलेटर तुमचे दोन्ही एकच आहे, त्याला काही विषय तुम्हाला प्रॅक्टिसच करण्याचं. तुम्हाला UGC नेट सारखा बेनिफिट नाही तर निगेटिव्हिटी. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग भरपूर आहे, म्हणजे एकाच मला वाटते 1/3 आहे ना, इकडे काहीच नाही. त्यामुळे तुम्हाला जास्त कॉशियसली क्वेश्चन अटेम्प्ट करताना प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रयत्न जे सोडवत असतात, प्रश्न सोडवत असतात, UGC नेटला अजून ते लागू झालं पाहिजे. लागू झालं तर मग मात्र ओव्हरऑल पास व्हायची शक्यता आणखी कमी होऊन जाईल. बरोबर आहे का? अकबराबद्दल बघू आपण. काय काय परिस्थिती होती बघा. अकबर सत्तेवर आला त्यावेळेस अकबर किती वर्षाचा होता? 1542 ला जन्म आहे त्याचा. 1556 ला तो सत्तेत आला. बहिराम खान त्याच्या वतीनं राज्य करायचं, सुलता त्याचा. त्याच्या काळातली परिस्थिती काय काय होती बघा. समोर काय बनवलेलं राज्य नव्हतं बघा. फक्त राज्याची सुरुवात परत एकदा काय म्हणता येईल की हुमायूनने त्याला करून दिली. हुमायूनने परत एकदा मुघल घराण्याची स्थापना करून दिलेली. मग आपल्याला कोणते कोणते कंडिशन होती बघा. कंडिशन काय काय प्रकारची होती? कंडिशन ऑफ इंडिया ऑन द ईव्ह ऑफ अकबर काय काय असेल बघा. काय काय सांगतात त्याच्यामध्ये? आपल्याला याच्यावर प्रश्न बनवला, याच्यावर कन्सेप्च्युअल प्रश्न बनवला. असर्शन एखादं दिला आणि आपण रिझल्ट दिला, एखादं कारण दिलं, काय कारण हे दिलं आणि विधान एक करायचं आपल्याला. त्याच्यावर प्रश्न आपल्याला टाकायचे आणि ह्या प्रकारचा प्रश्न आपल्याला नीटला विचारतात. असर्शन आणि रिझन ह्या टाईपचा क्वेश्चन असतो.
किती बघा 100 पैकी 10-12 प्रश्न राहतात त्या टाईपचे. काय काय असू शकते परिस्थिती. आता हे आपण अभ्यास करणार कसं बघा, तर त्यांच्या काळातल्या कोण आईनी अकबर या पुस्तकाच्या आधारे आपण सांगणार काय परिस्थिती होती. कोणाचं नाव अबुल फजल नावाचं आईनी अकबर हे पुस्तक आहे. परत आणखी कोणते परकीय प्रवासी आलते त्यांच्या दरबारात, बरोबर त्यांच्या आधारे बघणार. त्यांचे कोर्ट पोएट्स जसं अबुल फजल आहे त्याच्याबरोबर आणखी कोणी कोणी लिहिलेलं आहे त्याच्यातनं काही माहिती मिळणार आपल्याला. मग आपण त्या गोष्टीवरती माहिती सांगणार किंवा त्याच्याबद्दल आपण विधान करणार. तर काय डॉक्टर विन्सेंट स्मिथ काय सांगतात बघा, रजिस्टर्ड चेन ऑफ हुमायून सन टू सक्सेड टू द थ्रोन. म्हणजे एक त्यानं साखळी जोडायचा प्रयत्न केलेला कालखंड. म्हणजे अकबराला गादीवर आणून बसवलं पण सत्ता अजून इस्टॅब्लिश झालेली नव्हती. तो मुघल सम्राट होता पण सत्ता एकत्रीकरण झालेलं नव्हतं. छोटी छोटी राज्य अस्तित्वात होते. त्याचबरोबर काय म्हणता की प्रादेशिक एकता आणखी निर्माण झालेली नव्हती. कारण हा वयाने बारका होता आणि 1555ला हुमायून आला. 1 वर्षात फक्त स्थापना परत एकदा पुनर्स्थापना मुघल साम्राज्याची केलेली दिसते. राजपुतांनी सुद्धा आपली पावर वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो बघा. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा त्यानं राबवल्या होत्या बघा. त्यातल्या त्यात झालेली हे आला कसा तर सेकंड बॅटल ऑफ पानिपत. पानिपत हे शहर कुठे आहे बघा, पानिपत. युपीएससीला एक प्रश्न विचारला होता बघा 2014 काहीतरी प्रश्न होता डिस्क्रिप्टिव्ह, 10 मार्काला प्रश्न होता. ही पानिपतची तिन्ही युद्ध एका ठिकाणी झाली. ते तिथंच होण्याची कारण काय 10 मार्काला सांगायचं. पहिलं पानिपत, दुसरं पानिपत, तिसरं पानिपत 1561, 1556, 1526. त्याच ठिकाणी होण्याचे कारण काय आपल्याला जर याच्यावरती, तर पानिपत काय आहे माहित असलं पाहिजे. कारण हेतून काय होत होतं, आपल्या दिल्लीकडे बी कंट्रोल राहू शकत होता आणि पश्चिम आशिया आहे तिकडेही आपल्याला संपर्क राहू शकत होता. म्हणजे बाबर ज्यावेळेस भारतात आला त्याला जे उझबेकांच्या टोळ्यांचा जो त्रास होता त्याला दिल्लीत स्थापना झाली की तिथनं त्याला तिकडे बी कंट्रोल ठेवता येत आणि इकडे बी. पानिपत हे सामरिक स्थान होतं बघा. पॉलिटिकल भाषेत, पॉलिटिकल सायन्सच्या भाषेत म्हणलं तर त्याला सामरिक स्थान म्हणतात. स्ट्रॅटेजिक लोकेशन. स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणजे काय, म्हणजे कडीचं ठिकाण जिथून आपल्याला जाणं येणं सोपं होतं. सगळं महत्वाचं केंद्र आहे. आपण एखादा फ्लॅट बघताना कसं करतो, शाळा आहे का, हॉस्पिटल आहे का, उद्योग आहेत का, जाण्या येण्याची कनेक्टिव्हिटी, त्याला आपण सांगतो. तसं ते पानिपत होतं. त्या ठिकाणी सत्ता केंद्र पण महत्वाचं होतं, रेव्हेन्यू चांगला येत होता, शेती चांगली होती. त्यामुळे पानिपत या ठिकाणी, तिसरं पानिपत, 3 पानिपत या ठिकाणी झाले. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. युपीएससी एमपीएससीला करताना किंवा इथं याच्यावर प्रश्न आपल्याला जोडायला एखाद्या सिम्पली विचारला जाईल. पण आता शक्यता तशी नाही, कारण 2-3 वर्ष क्वेश्चन पेपर बघितले एवढे प्लेन क्वेश्चन विचारत नाही बघा. नेट करणारे किंवा नेटचे पेपर काढणारे एवढे सोपे क्वेश्चन विचारतच नाही. कधी काय झालं, एक तर काय क्रोनॉलॉजिकल बॅटलची क्रोनॉलॉजी विचारतात, सेपरेट फक्त पानिपतवर नाहीत विचारत. म्हणजे काय म्हणतात की बॅटल ऑफ पानिपत पहिलं, बॅटल ऑफ खानवा आहे, बॅटल ऑफ चंद्री आहे, बॅटल ऑफ घागरा आहे, असे 4 बॅटलचा एकदा प्रश्न विचारला होता 1526, 27, 28 आणि 29. ते आपल्याला असणारी बॅटल. याच्यामध्ये काय झालं होतं बघा, रायझिंग पॉवर जे हिमोची होती त्याला पराभूत करून आपल्याला मुघल सत्तेत आलेले होते. बरोबर. अजून काय काय माहिती आहे बघा याच्याबद्दल, पानिपतच्या दुसऱ्या लढाईबद्दल काय काय माहिती आहे, वाचलं असेल तुम्ही. तुम्ही बसलात म्हणून इंटरेस्ट घेऊन आपण म्हणलं डायलॉग थोडासा राहू दे आपला. तुलगमा टेक्निक वापरली होती. तुलगमा टेक्निक त्यात आपण 4 पण बघितला. तुलगमा टेक्निक म्हणजे 4ही बाजूने एका मागे एक तुकडा यायचा. म्हणजे आता समजा आपण अशी फौज आपली हित आहे,
ह्या बाजूने एक फौज येणार त्याची, काय ह्या बाजूने एक येणार, ह्या बाजूने एक येणार, इकडून पण येणार, म्हणजे संधीच नाही. पुलगमा टेक्निक म्हणतात त्याला, किंवा त्याला काय म्हणलेलं आहे बघा, त्याला काहीतरी अरेबिक फारशी काहीतरी शब्द त्याला दिलेला, डिव्हाइस म्हणतात त्याला, किंवा सेंट्रल डिव्हाइस काहीतरी म्हणतात. त्या पद्धतीने वापरायचं, म्हणजे सगळ्या बाजूने वेढायचं. असं मराठा साम्राज्यामध्ये खंदकाचं युद्ध म्हणायचे बघा, मी ऐकलं असेल बघा. युद्ध कधी वापरलं होतं बघा, 20व्या शतकामध्ये व्हिएतनाममध्ये वापरलं होतं. व्हिएतनाम जे स्वातंत्र्य झालेलं आहे अमेरिकेविरुद्ध लढून, कारण अमेरिकेविरुद्ध व्हिएतनाम स्वतंत्र होणं जगातलं पहिलं आश्चर्य म्हणायला पाहिजे. तर अमेरिका एवढी पॉवरफुल होती, त्यांना पराभूत करून व्हिएतनाम स्वातंत्र्य झालं. ती मराठा जी वॉरफेअरची सिस्टीम वापरून झालं खंदकाचं युद्ध. मी ऐकलं असेल खंदकाचं युद्ध. काय असतं खंदकाचं युद्ध? तसं बी नाही अजून. त्याच्यामध्ये काय होतं की आता आपल्याला माहिती आहे इकडून शत्रू येत आहेत, तर काय करायचं, खड्डे खांदायचे, वरनं पाला पाचोळा टाकायचं, जमीन असल्यासारखं दिसलं पाहिजे. आले की त्याला खंदकाचं युद्ध. ते व्हिएतनामच्या लोकांनी अमेरिकेला जेरीस आणलं होतं. अमेरिकेने 2 भाग करायचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यानं झालंच नाही, होऊच दिलं नाही. अमेरिका शेवटी पराभूत होऊन लहान लेकरं मारण्यापासून सगळे पराक्रम करून गेले. म्हणजे ते आणि एनसीईआरटीच्या पुस्तकात दिलेले, 9वीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकात, आपण कुठेही वाचायची गरज, 9वीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये दिलेले पुलगमा टेक्निक्स आपल्याला आलेले असतात. मग काय आपल्याला म्हणता येईल की 1557ला सूर साम्राज्य संपलेलं बघा, त्याच्यामध्ये पूर्ण सबमिशन झालं बघा, सूर एम्पायर सबमिशन. सूर एम्पायर सबमिशन म्हणजे किंवा त्याचं पूर्णपणे सामील झालं गेलं किंवा नष्ट झालं. त्याच्यानंतर सूर साम्राज्याचं परत अस्तित्व राहिलं नाही. ओके, आणखी काय काय माहिती आहे बघा पुढे जर आपण त्याच्यामध्ये पाहिलं, बहिराम खानच्या बरोबर बऱ्याच गोष्टी आहेत बघा. बहिराम खान जो आहे त्याला रेजेंट म्हणलेलं आहे बघा. बहिराम खान हा रेजेंट म्हणून काम केलेलं आहे बघा अकबराच्या वतीनं. कोण आहे तर हा अंकल आहे, अंकल ऑफ द अकबर. त्याच्या वतीनं तो राज्य करणारा, काय बदाख्शानचा असणारा, आणि त्याचबरोबर काय शिया फेथ असणारा. शिया सुन्नी दोन्ही घटक माहिती आहेत का आपल्याला, शिया आणि सुन्नी. जसं काय म्हणता येईल की प्रत्येक धर्मामध्ये वेगळे 2 घटक आहेत, जसं की दिगंबर श्वेतंबर असे सेक्ट आहेत. जसं सुन्नी काय बघा ऑर्थोडॉक्स असणारे. जसं आताची तुलना केली तर आपण कोण आहे बघा, सुन्नी कोण आहे, सौदी अरेबिया कट्टर जे आहे तेच मानणार आहे. शिया म्हणजे काय इराण आहे, आम्ही काळाबरोबर काही गोष्टी अडॅप्ट करणार किंवा काही नवीन आलं तर. जसं बुद्धिझम मध्ये काय महायान आणि हिनयान. महायान म्हणजे काय की संस्कृतचा बी आम्ही वापर करणार गरज पडली तर, मूर्ती बी वापरणार. हिनयान मूर्ती नाही, आम्ही माणसात बुद्ध आणि कर्तृत्वानं स्वतः बुद्ध होणार. तर महायान काय म्हणतो, तुला बुद्ध करता करता मी बुद्ध होणार, जे वेगळं. त्याच्यानंतर परत त्यातले पंथ पडले बघा, बुद्धिझम मध्ये पण वेगळ्या प्रकारचे पंथ आले. काय म्हणतात त्याच्यामध्ये सर्वस्तीवादी आहे, वेगळ्या प्रकार. तसं जैनिझम मध्ये पण काय आले पंथ, कापालिक ना आज तुम्ही म्हणाल तो पंथ आपल्याला तसाच प्रश्न एकदा आलेला होता बघा, ते बघायला पाहिजे. जैनिझम मधला एका पंथावर पण 28 जूनच्या पेपरमध्ये प्रश्न आला. क्वेश्चन्सची लाईन समजून घ्या. 28,000 पेपर बघितला तर असं वाटतं की पेपर 2 पेपर एक केले, कारण एवढा लेंदी पेपर होता. 5-5 विधानं दिलेले आहेत आणि प्रत्येक विधान माहिती असलं. म्हणजे तुम्ही म्हणलात ना ते 5 विधानं दिलेत तर तुम्हाला त्याच्यातनं उत्तर डायरेक्ट निघत नाही. 3 उदाहरण क्लिअर कट माहिती पाहिजे तर उत्तर निघतं. तुम्ही मेरिटमध्ये यायच्या अगोदर तुम्ही डिमोरलाइज, आणि पहिल्यांदाच प्रश्न जर चुकला तर परत आपल्याला ते आणखी भीती वाटायला लागते. तर त्यासाठी व्यवस्थित वाचून सोडा. आणि सेटला तर पॅरेग्राफच नव्हता या वर्षीचा, कॉम्पिटिशनचा पॅरेग्राफ जो असतो तो ह्या वर्षी सेटला तो नव्हता. नेटला एकच पॅरेग्राफ होता. पॅसेजवरचे क्वेश्चन असतात UGC नेटला आणि सेटला असतात. तुम्हाला मला वाटते CSR नेटला नसतं, MS सेटला असतो तुम्हाला. पण इकडंच असली काही भानगडच ठेवली नाही यावर्षी. एक ठेवला म्हणजे 10 मार्कात तिथे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. म्हणजे त्यातनं मेरिट कसं कमी येऊ शकतं, कारण त्याने
स्ट्रक्चरल काही चेंजेस आपल्याला क्वेश्चन पॅटर्नमध्ये केले पाहिजे. क्वेश्चन पॅटर्नचे चेंजेस बघून मग अभ्यासाची गती वाढवायला पाहिजे आणि शेवटच्या जवळजवळ महिना राहिला तर महिन्याचं रिव्हिजन त्या पद्धतीने नियोजन कागदावर करा आणि त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन करा. दुसरं काय करता, ह्याच्याशिवाय काय करताय का सध्या? एमपीसी आता कुठं राहायच ना, आता काय एवढ्यात परीक्षा नाही ना. ग्रुप बी ची मला वाटते 9 डिसेंबरला आहे ना, 19. बघा मग आता कसं दोन्हीच कमी. तुमचा इंटरेस्ट पाहिजे केमिस्ट्री. तुम्ही खूप वेळा अभ्यास करण्याची तुमची ताकद असली पाहिजे. 5-6 तास तर तुम्ही दिवसातले देऊ शकता आरामशीर केमिस्ट्रीमध्ये, तुम्ही घ्या. कारण तिथं कॉम्पिटिशन फक्त केमिस्ट्रीच पोरांचं आहे. तुम्हाला मार्क उलट कसं आहे, सोशल सायन्सपेक्षा ना तुमच्या सब्जेक्टमध्ये मार्क तुम्हाला येतील त्यात. कारण कॅल्क्युलेशन आहे तिथं, काय इंटरप्रिटेशन वेगळं काहीच नाही ना. म्हणजे तुम्ही जे एखादं इक्वेशन आणणार आहे ते तसंच येणार आहे. मी आणू तुम्ही आणू 100 लोकांना तर ते तसं, त्याच्यात काय बदल नाही होणार. हां, फक्त त्यातलं जर एव्हरीडे केमिस्ट्रीमधले जर प्रश्न आला तर मग तुमचा थोडासा गोंधळ होईल. म्हणजे जे ॲप्लिकेशन बेस्ड जे काही केमिस्ट्रीचे क्वेश्चन राहते तिथं मात्र प्रॉब्लेम होईल. तिथं तुम्हाला तो पेपरचा सिलेबस बघा, क्वेश्चन्स बघा. पहिली गोष्ट, कुठलाही ऑप्शनल घेत असताना एक 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर जुने बघायचे आणि सिलेबस बघायचा. आपल्याला जर क्वेश्चन सोडवता येत असतील तर मग तू घ्यायचा ऑप्शनल. कारण काय तुम्ही ट्राय करणार आणि 500 मार्काचं तुम्ही ट्राय करणार, 1750 मार्कापैकी 500 मार्काची साठी तुम्ही रिस्क घेणार, तर तुम्हाला जमलं पाहिजे. तुम्हाला 1-2 महिने अभ्यास केल्यानंतर परत असं नको वाटायला की आपल्याला ह्यातलं काहीच येत नाही, असं नको व्हायला. त्यासाठी तुम्ही तर ऑलरेडी मास्टर झालेलं आहे तर तुम्ही प्रश्न लिहून बघा. कारण आपले विद्यापीठाचे पेपर सोडवणं वेगळं आणि UPSCचे MPSCचे पेपर रिटर्न सोडवणं वेगळं असा विषय. तुमचे पेपर तपासायला डॉक्टरेट लोकच राहणार केमिस्ट्रीचे ऑप्शन्स. आपल्या इथे MEC-वरनं नेटवरनं चालतं, तिथं नसतं चालतं तिथं, कारण त्यांना अधिकारी घडवायचे त्या पेपरमध्ये. तर त्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन एरर सगळेच बघणार. कारण त्याच्यासमोर पेपर किती घेणार आहेत बघा. केमिस्ट्रीत समजा आपण म्हणलं आता प्री झाली, हार्डली बघा 1,500 पोरं प्री पास झालेली असणार. समजा 10 पोरं केमिस्ट्री ऑप्शनल घेतलं की 50 पोरं, 50 पेपर तपासायला 2 माणसं दिली तर घासून पुसून तपासते. विद्यार्थी किती आहेत त्यांच्यासमोर, केमिस्ट्री ऑप्शनल घेणार किती आहेत? लय झाले 50. म्हणजे आपण लय म्हणतो, अतिचा आकडा म्हणजे 50. मग त्याच्यात आपल्याला टिकायचं. त्यात आपल्याला हिस्ट्री सारखं एखाद्या स्टोरी टाईप नाही लिहिता येत ना. एखादी गोष्ट तुम्हाला समजेल अशा भाषेत तुम्ही म्हणलं हिस्ट्रीचे 10 पैकी 5 प्रश्न तुम्ही चांगल्या क्वालिटीवर लिहिले, 2-4 मॉडरेटवर लिहिले, 1-2 तुम्ही म्हणलात की बाबा काहीच लिहिता आलं नाही, गप्पा तर लिहून. केमिस्ट्री गप्पा तर काय लिहिणार? तुम्ही काळा पांढरं करा, मार्क मिळणार नाहीत, पण तुम्हाला समाधान तरी काहीतरी लिहिल्याचं. UPSC MPSC तसे मार्क मिळतच नाहीत गप्पाला, गप्पाला मार्कच मिळत नाही. पण केमिस्ट्रीला ते मारायची संधी असली पाहिजे, पण ते नाहीच. फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, मॅथमॅटिक्स असू द्या, कोणताही विषय असू द्या, जे सायन्स सब्जेक्ट आहे तुम्हाला चान्स कमी आहे त्या ठिकाणी. म्हणजे काय लिमिटेड सिलेबस आहे आणि त्याच्या बाहेर जाता येत नाही. मग आता सिलेबस बघा, डाउनलोड करा सिलेबस साईटवरनं आणि त्याचे क्वेश्चन पेपर बघा UPSCचे. कारण त्याच्या मार्गदर्शन तुम्हाला UPSCच्या फॅकल्टीकडून घ्यावं लागेल, जे केमिस्ट्रीचं गायडन्स. मग त्यातनं IITचे लोक त्याचं गायडन्स करतात, त्या लोकांशी बोलून त्याचा क्लास बाकीच्या गोष्टी करायला लागतात. सोशल सायन्सला बरेच उपलब्ध होतील, पण ते दर्जा बी तुम्ही ठरवून बघायला पाहिजे. कारण त्यांना पेपर तपासताना कशा तपासतो हे पण महत्त्वाचं. तो सगळं लिहिलेला चुकार सांगता आल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय, पेपर तपासल्यानंतर त्या शिक्षकांना काय चुकीचं आहे आणि कशाला बरोबर म्हणायचं सांगता आलं पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे. नाहीतर मग पडलेत. आता तुमचं नाव काय? गणेश सरांनी लिहिलेलं आहे पटापटा मार्क 10 पैकी 10 UPSC कधीच मार्क देतो. 52-55% UPSC टॉपर पहिला असतो. आपल्याला त्या ताकदीनं तपासून तुम्हाला पेपर देणारी माणसं, त्या ताकदीचा गायडन्स करणारे असले तर तो ऑप्शनल घ्या. कुठलाही हिस्ट्रीलाही तसेच मार्क येतात. इथे बघा हायएस्ट 300 म्हणजे खूप चांगले मार्क झाले. 500 पैकी 300 म्हणजे खूप चांगले मार्क झाले. पहिले आलेली मुलगी 2-3 वर्षापूर्वी हिस्ट्रीमध्ये, तिला 390 मार्क ऑप्शनलमध्ये. ऑप्शनल जर घ्यायचा कुठलाही घ्यायचा
तर त्याचा अभ्यास करून त्याच्यावर विचार करून, कारण तो तुमच्या चॉईसचा भाग आहे. चॉईस आहे तर तुम्हाला आवड असली पाहिजे. दुसरा क्रायटेरिया चॉईस आणि आवड या दोन्ही गोष्टी जुळायला पाहिजे. इंटरेस्ट आहे पण त्याच्यात लिहायची बी तयारी पाहिजे. 500 मार्काला तुम्हाला लिहायला तयारी पाहिजे दिवसात. 2 पेपर 250 मार्काची लिहायची तयारी पाहिजे. टोटल 6 दिवस तुम्हाला पेपर लिहायला लागतात. 6-7 दिवस 1750 मार्काचं लिहायची तयारी. एवढी ताकद आहे तर त्या पद्धतीने करायला लागतं. आता छोटे अधिकारी व्हायचे, तुमच्या हाताने 1500 कोटीचं तुमचं टेंडर निघणार, तुम्ही लोकांचे भलं करणार, मग तेवढी ताकद तर आपल्या सहीमध्ये असण्यासाठी तेवढं झटावं तर लागेलच ना. तेवढं झगडा तर करावंच लागेल. सामान्य पण अपडेट करा ना, तुम्हाला संधी आहे. उलट तुम्हाला आपण सगळे सर्वसामान्यच आहोत, लक्षात घ्या. फक्त टॅलेंटच्या बेसिसवर आपल्याला एवढ्या मोठ्या लोकांचं भलं करण्याची संधी मिळते ना. नाही नाही, विषय ना, अगोदर प्रॅक्टिस करायची असते त्याला. प्रयत्न तर करायचा. उद्या जर म्हणलात तुम्हाला डायरेक्ट पुण्याचं कॅरेक्टर केलं, तुम्हाला एवढं मोठं तुमच्या हातात द्यायचं म्हणलं डोलारा चालवायला, तेवढी क्षमता तर तपासून घेणारच नाही. इंटरव्ह्यूला आणखी 275 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. नाही नाही, बोलता येण्यासाठी पहिलं प्रिपेअर करून लिहिलं तर बोलता येईल की. आपण नोट्स काढून लिहिल्या, वाचल्या, इंटरलिंक केलं, काही ना काही केलं, बोलायला एकदम कसं बोलता येईल ना, तसं नाही बोलता येणार. आणि त्यांनी जे विचारलं बाबा तुम्हाला काय वाटतं, काय आता सध्या वातावरण बदलावचे, तुम्ही उपाय काहीतरी सांगा. नाही थंडी लई वाढली असं नाही चालत, त्यांना बरोबर सांगायला लागतं, बरोबर उत्तर सांगा. आता ह्यांनाच प्रश्न विचारला समजा उदाहरणार्थ, किंवा केमिस्टचं दैनंदिन जीवनातलं असणारं महत्त्व तुमच्यामध्ये काय काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, बरोबर आहे ते सांगावं लागतं. चुकीचं काय ते का चुकीचं सांगावं लागतं. आणि ते एवढं म्हणतात ना, पूर्ण एक्सप्लेन करायचं संधी ते पर्यंत दुसरा प्रश्न विचार. म्हणजे काय आपल्याला आपलं ऐकत नाहीत ते, आपल्याला सांगितलं त्यांना पाहिजे उत्तर मिळाले पुढचा प्रश्न, त्यांना पाहिजे ते मिळाले पुढचा प्रश्न. आपली जर उत्तर चांगली येत गेली तर मग थोडा स्पेस मिळतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या ठिकाणची त्या त्या पदाचीच तेवढी क्षमता आहे ना, त्या पदानुसार ते डिफिकल्ट लेवल वाढणारच आहे, लक्षात घ्या. तुम्ही क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत खाली आला तर कॉम्पिटिशन बी तेवढी, लोक ट्रायल करणारे पण लोक तेवढे आहेत, आणि मेरिट जास्त आहे. उलट पोलीस भरतीला गेलात तर तुम्हाला 17.5-18 लाख लोक महाराष्ट्रात दिसतात पोलीस भरती करणारे, पण 200 पैकी 100 नको मेरिट आहे. म्हणजे त्याचा डाटा जो आहे बघितलं तुम्ही जर एकदा ऑब्झर्वेशन करून बघा. आता पोलीस भरती फॉर्म भरणं बी चालूच आहे बघा. 17-18 लाख लोक महाराष्ट्रात पोलीस भरतीची तयारी करतात. आपल्या गावात बघा ना, कमीत कमी 10-15 जण तर पोलीस भरतीची तयारी करतात. 1 स्टेप असते, इंटरव्ह्यू असतो, संपतो. मग तेच मग आता हे तर तुम्हाला पूर्व टप्पा, मुख्य टप्पा मध्ये आलं ते बघा. हे रिटर्नचं पॅटर्न आलायच त्यामुळं की जे चंद्रकांत दळवी त्यांच्या कमिटीने हा रिपोर्ट सांगितलेला आहे ना. रिटर्नचा पॅटर्न कोणी आणलेला आहे? मग एका डेप्युटी कलेक्टरला एका कार्यक्रमात सिनियर ऑफिसरने सांगितले की असं असं आपल्याला पत्र द्यायचं एका डिपार्टमेंट. पत्र लिहायला सांगितलं तर ते म्हणलं सर कसं लिहायचं, असा विषय झाला. चंद्रकांत दळवी, जेवण दळवी नाटककार झाले ते. हो, पुण्याचे कलेक्टर होते. झिरो पेंडन्सी नावाचं पुस्तक आहे त्यांचं, पेंडन्सी. हा, मग त्याला ते पत्र लिहिता आलं नाही, त्याच्यामुळे म्हणले डेप्युटी कलेक्टरची अवस्था आहे. म्हणल्यावर आणखी काय परिस्थिती. म्हणजे विहित नमुन्यात अर्ज करायचे ते कलेक्टरला, डेप्युटी कलेक्टरला, तहसीलदारला जमलंच पाहिजे ना. म्हणजे काही कारकुनी काम नाही, पण आपल्याला प्रस्ताव मांडायचा आहे. आता हे आलेत फॉरेन, ह्यांना प्रस्ताव कलेक्टरनं मांडायचं, मध्ये कम्युनिकेशन स्किल पासून ते रिटर्न स्किल पर्यंत पण आलं पाहिजे. त्यासाठी ते आलेलं पॅटर्न येतो. म्हणजे काही ते लोकांना बाहेर काढण्यासाठी नाही, तर लोकांना आणखी डिटेल नॉलेज आलं पाहिजे. येतं का लक्षात? चला, बाकी बहिराम खान बद्दल काय काय सांगता येईल बघा. बहिराम खान आपल्याला सुलता असणारा दिसतो आणि त्याच्या वतीनं राज्य करणारा दिसतो. त्याच्यामध्ये काय आपल्याला हुमायून काय 1526 ला गेला. पानिपतच्या लढाईनंतर काय झालं बघा, की जे बहिराम अकबर मोठा होईपर्यंत बहिराम खान हा ते सत्ता चांगल्या पद्धतीने ठेवतो. त्याला असं काय वाटलं की परत मला आणखी संधी चांगली मिळेल, आणि त्याच्यामध्ये 1556 पासून 60 पर्यंत त्यानं चांगल्या पद्धतीने चालवलं बघा. 1500
56 ते 60 पर्यंत सत्ता व्यवस्थित त्यांना विस्तार करता येईल तेवढा केला. जेवढे रिबेल होते, तेवढे बंड होते, तेवढं त्यानं शमवण्याचा प्रयत्न केला बघा. सगळ्या पद्धतीनं त्यानं ट्राय जेवढा करता येईल तेवढा केला. पण परत परत त्याची सत्तेची जी लालसा आहे ती वाढायला लागली. मग अकबराने त्याला लांबच्या मोहिमेला पाठवलं. हे सत्तेमध्ये होतं, सगळीकडेच आहे बघा. म्हणजे अजातशत्रू नावाचा शब्द तुम्ही ऐकला असेल बघा राजकारणामध्ये. ऐकलं, हे व्यक्तिमत्व अजातशत्रू सारखं आहे. ऐकलंय का तुम्ही? काय स्टोरी काय माहिती आहे का त्याची? स्वतःच्या वडिलाला सत्तेसाठी त्यांनी तुरुंगात टाकलं. हे भारताच्या जगभराच्या इतिहासातच आहे ते. तुम्ही हे बघितलं असेल बघा, नाटक पाहिलं असेल तर तुम्ही, कुठलं बघा, हॅमलेट नावाचं नाटक पाहिलं का तुम्ही? कारण त्याच्यात पण आहे, म्हणजे इतिहासामध्ये आता बरेच वेळा सांगतात की भारतात काय कापाकापी मारा, जगभरात आहे ते. असं म्हणलं जातं की ज्यावेळेस 20व्या शतकात भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस बराच पॉप्युलेशन स्टडीज वगैरे भरपूर झाला आणि बऱ्याच गोष्टी झाल्या दुसरं महायुद्ध झाल्यानंतर, की युरोपमधला 2/3 युरोप हा काय म्हणलं जातं किंवा डिस्ट्रॉय झाला आणि ज्यांचे सोल्जर नव्हते किंवा काय नव्हतं, जी युरोपची लोकसंख्या अर्ध्याच्या वरची लोकसंख्या अनैतिक संबंधातून तयार झाली. मुळात म्हणजे काय की नैतिकता कोणी शिकवावी, म्हणजे जसं की आपल्याला कॉर्नवॉलिस आहे बघा मॉडर्नमध्ये, तो काय म्हणतो एनसीईआरटीमध्ये विधान आहे, प्रत्येक निवासी भारतीय किंवा प्रत्येक स्थानिक भारतीय हा करप्ट आहे. त्याच्यावर यूपीएससीला प्रश्न आला होता 10 मार्काला, आपल्याला तो प्रश्न आला गेला कोटेशन तर त्यावेळेस भारतीय इतिहासकाराने प्रश्न विचारला, बघा कोण म्हणतो, ज्यानं अख्खा जग लुटून खाल्लं तो काय माणूस म्हणतोय की प्रत्येक स्थानिक भारतीय हा भ्रष्टाचारी. मग तुम्ही प्रत्येक गोष्टीत न घेतलेलं आहे. मॉडर्नमध्ये तर तुम्हाला असं ग्रोवर वाचा किंवा कोणतंही रेफरन्स बुक वाचा, अशा अंगावर काटे येतात, निश्चित घेतलेले. आता गणेश सर कुठले बाबा, पुण्याचे सरदार आहेत, 10 लाख ठरले 20 लाख घेतले, 20 लाख ठरले 40 लाख घेतले, नुसतं येऊ दे. आजचं जे मँचेस्टर आहे, लंडन आहे, ते कोणाच्या कष्टात नाही, कोणाच्या पैशात नाही. भारत बरोबर जे काही ज्या ज्या ठिकाणी कॉलनी होती त्या ठिकाणी कच्चा मालापासून इथनं पुरवठा झालेला. कोहिनूर हिरा जे आहे तो आपल्याला लोधीने पहिल्यांदा घेतलेला आहे बघा. मग तिथून त्याने जे पळवला ते पळवलंच. लोधीच्या काळातच ते कोहिनूर हिरा आलेला आहे बघा, याच्या अगोदरच्या कालखंडात. त्यामुळे इतिहासामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारता किंवा उभा करता येऊ शकतो. बरोबर, त्यामुळे ते बघायला. बैराम खान बद्दल झालं. परत काय त्याच्यानंतर काय झालं, बैराम खानला बाजूला का पाडलं बघा, की बैराम खान त्याच्या मुलालाच गादीवर बसवायचा प्रयत्न केला त्याने. असं एक तयारी केली की आता काही करून अकबर बारीक आहे, लहान आहे वयानं, त्याला काय मायनर असल्यामुळं, तर त्यानं त्याचा जो मुलगा आहे कोण, अब्दुल कासिम, त्याला गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला. पण ते अकबरानं प्रयत्न हाणून पाडला. आणि अकबरावर एक प्रश्न आला होता बघा, की अकबरानं जिजिया कर आणि पिलिग्रिमेज जो कर आहे किंवा यात्रा कर आणि जिजिया कर कधी काढून घेतला, या प्रकारचा सेटला एकदा क्वेश्चन विचारला बघा. जिजिया टॅक्स अँड द पिलिग्रिमेज टॅक्स एक्झम्प्टेड फ्रॉम बाय द अकबर, त्याच्यावरतून प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. तो आलेला आहे, रिपिटेशन जर झालं तर तो वेगळ्या पद्धतीने क्रोनॉलॉजिकली लिहू शकतो. हे आपण बैराम खानच्या बद्दल समजून घेतलं. आणखी बघा काय कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बघा. मला श्रीनिवास सांगा, तुमची सध्याची तयारी कोणत्या कोणत्या युनिटची झालेली व्यवस्था? रिव्हिजन घेऊ आपण त्याचं. नाही तुम्ही सांगा, कारण मला रिझल्ट पाहिजे तुमचा. 70-80 मुलांचा आतापर्यंत हिस्ट्रीचा आपण काढलेलं रिझल्ट. तुम्ही आता येत आहे मध्ये आधी येत आहे, पण ठीक आहे, कसं काही ना, पण आपला रिझल्ट आला पाहिजे. गेल्या वर्षी 4-5 जणांचा नेटचा आलेला आहे, सेटचा 5-6 जणांचा आलेला आहे मॉडर्न्स. बरोबर, तर तुम्हाला काय अडचण? तसं नाही, कारण काय रिझल्ट विद्यार्थ्यांचा आला पाहिजे. जी येतात त्यांचा तर जेन्युइनली यायलाच पाहिजे रिझल्ट. काय जी येत आहेत त्यांचा तर रिझल्ट यायला पाहिजे. आपण PYQ नेटचे PYQ फक्त मॉडर्नचे बघूया बघा. नेटचे PYQ बघू.
प्रश्न सोडवताना आणखी काही आयडियाज आपल्या क्लिअर होतील आणि काही टेक्निक्स पण आपल्याला त्याच्यातनं काही काढता येतील. तुम्हाला पण ऑल द बेस्ट, चांगलं लिहा पेपर. पेपर चुकीच्या ऑप्शनला फक्त क्लिक करणं, कारण निगेटिव्ह मार्किंगची तुम्हाला डायरेक्ट 1/3 मारता येते. विष्णुकुंते नावाचं घराणं आहे, छोट्यात विचारलेलं आहे बघा हा प्रश्न. बघा, विच सेशन ऑफ द मुस्लिम लीग इन्व्हाइटेड उलेमा एंड गेव देम द पब्लिक प्रोमिनेंस. मुस्लिम लीग के किस अधिवेशन में उलेमा को आमंत्रित किया गया और उन्हें सार्वजनिक महत्व प्रदान की गई? कोणत्या सेशन मध्ये? बघा, असा प्रकारचा प्रश्न. बघा, आतापर्यंत आपल्याला काँग्रेसचं अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे असं विचारलं होतं, अध्यक्ष कोण आहे, विषयी काय तर विचारलं. पण आता मुस्लिम लीगवर प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे का? बघा, चेक करा. INC सेशनचा प्रश्न नाही हा मुस्लिम लीगचा आहे. मुस्लिम लीग नावाचा घटक कधी स्थापन झालेला आहे? बघा, मुस्लिम लीगची स्थापना कधी आहे? कसा झालेलं आहे? मी 8वी 10वी पुस्तकात, 8वीतल्या पुस्तकात 6ला झालेलं आहे. मुस्लिम लीगची स्थापना 1906ला झालेली. कारण त्याची क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जर आपल्याला विचारली क्वेश्चन पेपर मध्ये, आता हा एक प्रश्न आला की बाबा उलेमांचा विषय आलेला आहे. बघा, बरोबर. एकदा प्रश्न पाकिस्तान रेझोल्युशन वर पण आलता. बघा, पाकिस्तान रेझोल्युशन कधी आलतं? बघा, 1940ला आलतं. बघा, बरोबर. काय प्रश्न येईल बघा, ते उत्तर काय येईल त्याचं? विचार करा अगोदर, नंतर चेक करा, सर्च करा. पहिलं ह्याच्यावर विचार करा. पहिल्यांदा असा प्रश्न आल्यावर पहिल्यांदा मुस्लिम लीग हा घटक, कारण मग प्रश्न सोडवताना काय की आपल्याला माहिती असतं तरी माहिती इथं सगळी लँड करायची, इथं सगळे लावून बघायची. कधी स्थापन झालं, कोणी स्थापन केलं, कोणी स्थापन केलं त्याच्यावर एकदा प्रश्न आलेला आहे. दोघं लोक होते, ते दोघांनी स्थापन केलं. कारण मोहम्मद अलीजीन हा नंतर कॅप्चर केलेलं मुस्लिम लीग, बरोबर आहे. आपल्या काय म्हणतात फाळणीच्या वेळेस त्यांनी त्याच्या अगोदर मग त्याच्या बघायला पाहिजे. अजून काय? आता 7ला तर लगेच नाही येणार बघा, कारण 6ला तर स्थापन आहे. आपण लॉजिक जर लावलं की लगेच तो उलेमाला घेऊन येईल का नाही. Which session of the Muslim League invited ulema and gave them public prominence? हा कोणत्याही एका पुस्तकात सापडत नाही. आपल्या 2-3 पुस्तकं जोडून हे उत्तर काढायला लागेल. 2-3
आता लाहोर सेशन मध्ये काय आलेलं आहे तर आपण बघितलं बघा पाकिस्तान रिझर्वेशन आलेलं आहे बरोबर. तो ऑप्शन येईल का तिथं. दिल्ली सेशन काय आहे बघा, कारण हे विषय लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न जर रिपीट झाला तर आपल्याला, आणि हे अवघड वाटणारे प्रश्नच आपलं मेरिट बॅलन्स करतात. मेरिट कमी करायचं काम हे अवघड प्रश्नच करतात. तुम्ही पण आता 18ला पेपर देणार आहे, जे अवघड वाटतं त्याला बाजूला ठेवा, जे सोपं थोडंसं वाटतंय ते फॅमिली वाटते लगेच त्याला अटेम्प्ट करा, आणि जे पहिल्यांदा उत्तर येतं ते बाजूला काढून ठेवा लगेच. लगेच तुम्हाला बी ऑनलाईनच आहे त्यामुळे ते, किंवा कागद पेन पण देतात तिथे अंडरलाईन करून किंवा लिहून ठेवा जेवढा वेळ मिळेल तेवढा. वेग वेग कसा आहे आपला क्वेश्चन सोडून त्याच्यावर असतो. ओके, 7ला एक येणार नाही, ह्या 2 पैकी एक उत्तर आहे. दिल्ली मॅनिफेस्टो नावाचा एक प्रश्न आला बघा. दिल्ली मॅनिफेस्टो अशा पद्धतीचा. आणखी एक पुढचा प्रश्न बघू बघा. बॉम्बे मॅनिफेस्टो. हाऊ मेनी बिझनेसमॅन साइन ऑन बॉम्बे मॅनिफेस्टो विच वॉज एन ओपन इंडिकमेंट ऑफ द गांधी प्रीचिंग ऑफ सोशलिस्ट आयडिया. पहिलं सोशलिस्ट आयडिया म्हणजे काय? सोशलिस्ट आयडियाज सगळे आपल्याला प्रश्न कळाले पाहिजेत. काय बघा 18 19 एवढं प्रिसाईज विचारले बघा. नेमकं माहितीच असलं पाहिजे किती आकडा आहे, आणि आकडे बी अशी एका मागे दिले 18 19 20 21 मध्ये अंतर बी कुठलं ठेवलं नाही. सोशलिस्ट आयडिया म्हणजे काय? समाजवादी असणारी विचार प्रणाली. असं म्हणलं जातं की नेहरूंबद्दल की त्यांना भांडवलवादी व्हायचं होतं पण ते अनावधानानं समाजवादी झाले. ते कोण म्हणलं जातं तर ते पॉलिटिकल सायंटिस्ट बघायला पाहिजे. प्रतापभानू मेहता नावाचे त्याचे, आपण एखादं विधान करत असताना प्रतापभानू मेहताच्या रायटिंगमध्ये आलं, एक्सप्रेसला येतात बघा प्रतापभानू मेहता त्यांच्या रायटिंगमध्ये ते आलं. आपण इतिहासामध्ये किंवा पॉल सायन्समध्ये कोणत्याही पब्लिक लाईफमध्ये ज्यावेळेस आपण विधान करू त्यावेळेस त्याला बेस असला पाहिजे. विदाउट बेस बोलताच कामा नाही. काय येईल बघायचं उत्तर? बरोबर आहे का? बघितलं. आता प्रश्न, आता याच्यावर आला प्रश्न तर काय येईल? बॉम्बे मॅनिफेस्टो म्हणजे खाली काय? सिंपल क्वेश्चन, कारण बॉम्बे मॅनिफेस्टो आता लाईन मध्ये क्वेश्चनच्या ह्याच्यात आलं तर पुढे त्याच्यावर ऍप्लिकेशन काय करता येऊ शकतं अजून, किंवा आणखी बाकी काय काय बघायला पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस डिड शिवाजी हॅव हिज मिंट ॲट? ज्या ठिकाणी नाण्याचे टांगसाळ होते असं ठिकाण शिवाजी महाराजांचं कोणतं? सांगा तुम्ही. मोठी लिपी वाचता सांगा. रत्नागिरी, रायगड, पुणा, कोकण. कोकण. शिवाजी महाराजांचं नाणं ज्या ठिकाणी तयार होत होतं असं ठिकाण. हिंदीत वाचू आपण अजून जर हिंदी. निम्नलिखित में से किस स्थान पर शिवाजी की टंकसाळ स्थित? आता कुठं आहे बघा? आता नाशिकला आहे. नाशिक, देवगाव, अजून कुठं आहे बघा? 3-4 ठिकाणी आपल्या नोटा किंवा रुपये छापले जातात. तर शिवाजी महाराज काळात एकदम हा महाराष्ट्रातल्या पोरांना सगळ्यात अवघड गेलेला प्रश्न, कारण माहितीच नाही. रत्नागिरी किल्ला होता, लक्षात घ्या. तो पाण्यात बांधलेला किल्ला होता रत्नागिरी, त्याच्यावरनं परत जिल्हा झालेला बरोबर. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे किल्ले होते ना, मग ते येऊ शकतं का? रायगड ही राजधानी. Which of the following places did Shivaji have his mint at? रत्नागिरी, रायगड, पुणा, कोकण. राजधानीचं ठिकाण रायगड बी असं ठिकाण बघा. रायगड नावाचं असं काही गाव नाही बघा. रायगड किल्ला आहे, किल्ल्यावरनं जिल्हा झालेला आहे. लक्षात घ्या, रायगड सुद्धा सगळी कामं अलिबाग मध्ये चालतात. हे आपल्याला बऱ्याच वेळा माहित नसतं, कारण मी प्रत्यक्षात विजिट रायगड बघायला गेलो तर रायगड किल्ला दाखवला लोकांनी, पण प्रत्यक्षात सगळे कामं जे ते अलिबाग मध्ये चालतात. उत्तर आहे बघायचं रायगड आहे. कारण
पण हा काय येणार नाही, हा समुद्रात असल्या कारण कोकण असं काही त्यात काय कोकणमध्ये म्हणलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग होते त्यांच्या काळात. पुढे आल्याशिवाय हाऊ मेनी हिल फोर्ट्स डिड शिवाजी हॅव इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन? प्रांत पन्हाळा म्हणलेला आहे, पार्ट ऑफ कोल्हापूर. म्हणजे हा फक्त मराठी हिस्ट्रीवर वाचायला पाहिजे. आणि हा प्रश्न का आलता माहितीये का? वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा उल्लेख आला म्हणून 2 प्रश्न आले एकामध्ये. 12 किल्ल्यांचा आलता ना वर्ल्ड हेरिटेज, जागतिक सामूहिक जागतिक मानवी वारसा, त्याच्यामुळे आलेला प्रश्न आहे. हे आता जून मध्ये पेपर झाले, त्याच्या अगोदर ती डिक्लेअर झाले ना 12 किल्ले, महाराष्ट्रातले 12 किल्ले डिक्लेअर झाले वर्ल्ड हेरिटेज साईट. त्यामुळे ते 12 जे किल्ले आहेत नाव लक्षात ठेवा. त्याच्यावर पण खाली बी कोणता घटक हा जागतिक वारसा नाही शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमधली यादी लक्षात ठेवा. ह्याच्यावरनं प्रश्न इथं जर असं विचारलं परत, आता इथं अवघड व्हायचं तर सिंपल विचारलं जाईल. सिंपल म्हणजे काही नाही त्यातलं, आणि काही नाही विचारणं हे जास्त सोपं असतं पण उत्तर अवघड असतं. येस नो असतं त्याच ठिकाणी प्रश्न चुकायची जास्त शक्यता असते, कारण आपल्याला डाऊट घेतला की चुकतं. काय सांगा बघू? किती बघा करा बरोबर. How many hill forts did Shivaji have in his administrative division, Prant Panala, corresponding with western part of Kolhapur? तर हे आपण सगळं बघायला लागलो. ही चॅट जीपीटीला माहिती. चॅट जीपीटीला काय माहिती आहे, जेवढं आपण त्याच्यावर फीड केले तेवढंच. म्हणजे बऱ्याच वेळा तोच विषय होतो की चॅट जीपीटीमुळं काही बेसिक उत्तर मिळतात आपल्याला. जर आपण बघायला गेलो तर ही जे टेस्ट केलं पुस्तकातल्या त्या गोष्टी वेगळ्याच आहेत. बघून ठेवा बरं का श्रीनिवास, मलाही लक्षात नाही येत आता. हा प्रश्न लक्षात ठेवा, हा रिपीट होईल. फादर ऑफ मिलिटेंट नेशनलिज्म इन इंडिया, इनके अनुसार वासुदेव बळवंत फडके को भारत में क्रांतिकारी राष्ट्रवाद का जनक माना जाता है. क्रांतिकारी राष्ट्रवाद कुणाच्या मते? संजीव सान्याल अभ्यासक आहेत, आरसी अभ्यासक आहे, विन्स्टन चिरॉल अभ्यासक आहे, मनमथ नाथ गुप्ता अभ्यासकच आहे. अभ्यासकाचं नाव डायरेक्ट विचारलेलं आहे, चिरॉल. आरसी मुजुमदारांचं आणखी एक विधान आहे बघा, 1857 उठावाला ती उठावी म्हणत नाही तर राष्ट्रीय म्हणत नाही. नायदर फर्स्ट नॉर नॅशनल वॉर ऑफ इंडिपेंडन्स बाय आरसी मुजुमदार. ते सरळ सांगतात, त्याचं कारण पण देतात. ऑल इंडिया त्याच्यामध्ये सहभागच नव्हतं, दक्षिणेकडचे लोक सहभागीच नव्हते. उत्तर अवध आणि पंजाब आणि बंगाल ह्या ठिकाणचे लोक जास्त सहभागी होते, आणि जे होते सगळे जमीनदार होते, ज्यांची जमिनी गेल्या ते होते. लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या 1857 उठावाचा डिबेट आपण ज्यावेळेस करू त्या डिबेटमध्ये ह्या गोष्टी सगळ्या येतात. आणि ज्यावेळेस काय म्हणतात, जे केम्ब्रिज हिस्टोरियन जे आहेत, म्हणजे कोण, जी केम्ब्रिज म्हणजे ब्रिटनच्या बाजूने बोलणार की लोक काय म्हणतात, हा उठावच नव्हता, हितल्या लोकांच्या विरुद्ध केलेलं बंड होतं, बार्बेरिझम म्हणलेलं त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी. वासुदेव बळवंत पहिले आद्य क्रांतिकारक म्हणलेले, आणि त्याला भारत में क्रांतिकारी राष्ट्रवाद. आता आपल्याला राष्ट्रवादाचे प्रकार 2-3 सांगितलेले बघा आपल्या सिलेबसमध्ये. इकॉनॉमिक नॅशनलिझम आणि हा मिलिटरी नॅशनलिझम. आता मिलिटरी नॅशनलिझम 20व्या शतकातल्या कोणाला मांडलेलं बघा, 20व्या शतकातलं मिलिटरी नॅशनलिझम रॅडिकल नॅशनलिझम झालं किंवा जहालवादी झाले, एक्स्ट्रीमिस्ट झाले ते. सुभाषचंद्र बोस त्या अगोदर आपल्याला त्याला म्हणतात, भगतसिंग आहे, राजगुरू, त्याला आपल्याला मिलिटरी नॅशनलिझम शस्त्रांच्या बेसिसवर असणार आहे. इकडं बघा बंगालमध्ये पण आपल्याला तसं असणार आहे. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया कधी स्थापन झालेली आहे? 22. आणि त्याच्यानंतर बँकिंग सिस्टम आपल्याला सुरू झाली बघा.
त्याच्यानंतर SBI वगैरे त्याच्यानंतर त्याचा भाग. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 35 ऍक्ट नुसार आलेली दिसते. Who among the following founded the Indian Home Rule Society in India? तुम्ही वाचताय त्या पुस्तकात डायरेक्ट, नाही तर छोटे छोटे लाईन आहेत, फुटनोट्स म्हणतो ना आपण, फुटनोट्स खाली असतात बघा पाठीमागे, चॅप्टरच्या पाठीमागे, त्या सुद्धा वाचायला लागतात. Who among the following founded the Indian Home Rule Society in London? भिकाजी कामा, SS राणा, श्यामजी कृष्ण वर्मा, VD सावरकर. विदा सावरकरांचा अभिनव भारत माहिती आहे सगळ्यांना. अगोदर काय होतं बघा त्यांचं, त्याला अभिनव भारत म्हणण्या अगोदर काय होतं ते, वेगळा शब्द होता. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या, माहिती असलं पाहिजे. अभिनव भारत मिलिटंट नॅशनलिझमचं पण स्वरूप आहे, तापेकर बंधू माहिती असलं पाहिजे आपल्याला. विकायच्या कामानं तर ती झेंडा फडकवलेला आहे ना. श्यामजी कृष्ण वर्मा त्यांनी झेंडा फडकवला भिकाजी कामाला, लक्षात घ्या. SS राणा कोण आहे बघून घ्या, त्याच्यावर प्रश्न. जर आता ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्याच्यावर प्रश्न आहे. VD सावरकरांचा अभिनव भारत आहे, काय त्याला अगोदर काय म्हणलेलं आहे बघा, ते मित्रमेळा म्हणलेलं आहे बघा. मित्रमेळाचं परत स्वरूप आहे असा विषय, म्हणजे महाराष्ट्रात असण्याचा फायदा घेतला पाहिजे बघा, विशेष करून घेतलाच पाहिजे. जे माहिती नाही, कारण प्रश्न जर विचारला की अभिनव भारतला अगोदर कोणत्या नावाने ओळखत होते, असं नेटला प्रश्न विचारला तर आपण काय, UP बिहारच्या पोरापेक्षा तर 2 मार्क आपल्याला जास्त पडतील ना. Who was instrumental in arranging a meeting between Rasbihari Bose? कोणी मीटिंग अरेंज केली असा प्रश्न. ज्योतिंद्रनाथ मुखर्जी, प्रमंतनाथ मुखगुप्ता, विन्सेंट क्राफ्ट, भगवान सिंग. हा जपान आहे, जपानमध्ये मीटिंग आहे, पण हा चायनाचा माणूस आहे. चीनचा डेमोक्रेटिक असणार लोकशाही मार्गाने आलेला माणूस. हा MPSC ला प्रश्न आलेला आहे. आता जे MPSC मध्ये सैयद सेन आणि कोण, जवाहरलाल नेहरू यांची मीटिंगचा प्रश्न आहे पहिला. तुम्ही MPSCचा प्रश्न जर आता बघितला तर सैयद सेन आणि जवाहरलाल नेहरू याच्यावर प्रश्न आलेला आहे सध्याच्या 24-25च्या MPSCच्या पेपरमध्ये राज्यसेवेच्या. सैयद सेन आहे, तो प्रश्न उत्तर ओनली A ऑप्शन आहे त्या ठिकाणी. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सैयद सेनची मीटिंग झालेली आहे, हा प्रश्न आहे. 28 तारखेला झाला, तो आत्ता पेपर झाला. प्रश्न वेगळ्या पद्धतीचे यायला लागले बघा थोडेसे. हे काही प्रश्न रिसर्च आर्टिकल मधनं पण आलेले आहेत बघा, त्या गोष्टीवर संशोधन झाले. Which Maratha leader came for the rescue during the first Anglo-Maratha war in 1780? हा मॉडर्न मधलाच आहे बघा. पहिला अँग्लो मराठा वार 1777 ला सुरू झाले आणि 82 ला संपले. 77 ला सुरू झाले. कशामुळे झालं? राघोबाने पुण्यावर आक्रमण करायची विनंती इंग्रजांना केली आणि मग पुण्यावर आक्रमण. मग दुसरं झालं 1802-3 आणि तिसरं झालं 1818. 2-3 ला संपलंच जवळ. त्याच्यानंतर ह्याला दुसऱ्या बाजीरावांना टेन्शन सुरू झाली, 1718 पर्यंत झाली. तिसऱ्या लढाईत तर सगळंच संपलं, पेशवाई संपली, मराठा साम्राज्य संपलं. महाजी शिंदे, दौलतराव शिंदे, यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर. महाजी शिंदे
मोठ महाजी शिंदेना त्या काळात एक पद दिलं बघा, सगळ्यात वकील मुतलक, वकील मुतालिक हे पद होतं त्यांना, आणि सगळ्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम महाजी शिंदे. वकील मुतलक किंवा मुतालिक काय जे आपलं जसं उच्चार करू तसं लक्षात घ्या. महाजी शिंदे. पुढचा स्वदेश सेवक वाज पब्लिश बाय अजित सिंग लाला लजपत राय. आता लाला लजपत रायचं माहिती आहे आपल्याला, काय आयटकचा पहिले अध्यक्ष अजित सिंग. अजित सिंग कोण आहे बघा, भगत सिंगची कोण आहेत बघा, आजोबा का वडील कोणते आहेत बघा, अजित सिंग नंतर मग आलेलं आहे. भगत सिंग नंतर, अजित सिंग त्यांच्या अगोदर फॅमिलीतला माणूस आहे. भगत सिंगवर आज पण देशभक्तीपर गाणे पंजाबमध्ये गायले जातात, जसं आपले इथं पोवाडा असतो शिवाजी, तसं त्या पद्धतीने भगत सिंग आज पण गायले जातात. गुरुमुखी स्क्रिप्ट मध्ये बघा, हे पंजाबी वीकली इन गुरुमुखी स्क्रिप्ट, ते तसंच काहीतरी असं बघा बरं. श्रीनिवास पंजाबी वीकली इन गुरुमुखी स्क्रिप्ट नेम स्वदेश सेवक वाज पब्लिश बाय अजित सिंग, लाला लजपत राय, हरनाम सिंग और बेला सिंग. पंजाबी वीकली इन गुरुमुखी स्क्रिप्ट नेम स्वदेश सेवक वाज पब्लिश बाय, कोणी प्रकाशित केलं? लाला लजपत राय. बर, आपण रिसर्च रेफरन्स बुक मध्ये एखादं बघू, त्याचं उत्तर काढू बघा. हा प्रश्न काय म्हणता येईल की त्यातल्या त्या डिफिकल्ट लेवली चांगली वाढवलेला हा प्रश्न आहे बघा. ज्या ठिकाणी माहित नाही असा प्रश्न स्किप करून नंतर शेवटी याला काहीतरी तुमच्या मनाने मारा, कारण निगेटिव्ह मार्किंगचा तुम्हाला धोका नाही, तर तुम्ही नंतर त्याच्यावरती ट्रायल करू शकता काहीतरी. हे बघा, भला मोठा पॅसेज केला, वाचा. आता पहिली गोष्ट, सिटिझनचे चार्जेस खाली बी कोणाकोणावर लागले होते? सिटिझन म्हणजे काय? देशद्रोहाचं टिळक होते, गांधी होते, आणि कुठले वासुदेव बळवंत, या तिघांवरच आपल्याला. मग कोण असणार उत्तर? कोण आहे ऑन चार्जेस ऑफ सिडिशन मध्ये? तेच विचारतो मी, कुठल्या ह्याच्यावर नाही झालं? चित्तरंजन राज तर त्यावेळेस हे होते ना, काय 22 ला आले, 22 ला स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष 22 ला होते. मोतीलाल नेहरू अध्यक्ष आणि सचिव होते. 21च्या ट्रायल मध्ये म्हणलेलं. कसं काय 21 आहे ना? हा, कोर्ट ट्रायल ऑफ 1920 में देशद्रोह के आरोप पर न्यायालय विचारण के दौरान निम्नलिखित में से किस राष्ट्रवादी नेता ने निम्नलिखित बयान दिया था? भारत भारतीयों का है, अंत हम स्वतंत्रता की मांग करते हैं. पुढचं वाचा कि ब्रिटिश हमारे प्यारे देश पर अपना निरंकुश शासन चला रहा है,
यह बात सभी जानते हैं। कौन सा ऐसा कानून है जो किसी एक देश को अन्य देश पर शासन करने का अधिकार देता है? हम पूर्ण स्वतंत्रता से कम कुछ नहीं चाहते हैं। जब तक हम इसे प्राप्त नहीं कर लेते हम शांति से नहीं बैठेंगे. गांधीची भूमिका नव्हतीच ना त्यावेळेस, एवढे रॅडिकल भूमिका नव्हती. चित्तरंजन दास तर म्हणायचे मी संसदेत निवडून येऊन स्वराज पार्टी म्हणजे काय होते, आम्ही संसदेतनं काम त्यांचं बंद पाडणार. लाला लजपतराय. झालवाद विचार कोण होता? लाल बाल पाल. कारण तुम्ही आमच्या राज्याकरता हे चुकीचं आहे. 21ला गांधीजींची तशी भूमिका नव्हती ना. 21 आपण कालखंड कुठला आहे बघा, 1921. 21ला तशी गांधीजीची भूमिका असलेली अपेक्षा नव्हती आपल्याला. चंपारण सत्याग्रह, अहमदाबाद मिल स्ट्राईक आहे किंवा बाकी काय म्हणता येईल की पहिलं त्यांनी काय केलं होतं बघा, पहिलं कुठलं केलं ते बघा, अजून काय म्हणता येईल की नॉन कोऑपरेशन मुवमेंट यायची होती. अजून नॉन कोऑपरेशन मुवमेंट अजून गांधीजींनी जनमानस जाणायला सुरुवात केली होती. आणि एवढी रॅडिकल भूमिका कोण घेऊ शकतं? चित्तरंजन दास तर म्हणायचे की त्यांनी स्वराज पार्टी त्यासाठी काढली होती गांधीजीच्या परवानगीनं, की आम्ही लोक निवडून येणार, तुम्ही बाहेरनं असहकार करा, आम्ही आतनं असहकार करा, बिलच पार पाडू दे. हा आपल्याला बऱ्याच गोष्टीचं माहिती असली पाहिजे, फक्त तेवढं विधानापुरतं तर बाकीचा इतिहास पण माहिती असला पाहिजे. ओके, चला आज आपण थांबूया त्या ठिकाणी. उद्याच्या लेक्चर्समध्ये श्रीनिवास पुढचे प्रश्न घेऊया. ओके, थँक्यू. श्रीनिवास